I welcome once again. I will welcome all the participants for the webinar on competency required for engineering services. We have with us uh, our HOD, Dr. S.K. Patil sir, who is also Dean Academics of the RIT Institute, and Dr. S.M. Samant sir, uh, Chief Alumni Officer of RIT Alumni Association. Okay, so we will start our session with the first guest, that is Mr. Sushil Farande, who is working now in Cummins India as a R&D engineer. He is alumni from our institute who passed out in 2015. So I request Sushil to continue the session. Hello, I'm audible. Just a minute, Sushil. I will make you host. Hello. Munjode sir. Hello, hi sir. On behalf of Mechanical Engineering Department, I really welcome all the participants as well as the speaker and our proud alumni, Farande sir. I want to give one message to all the students. It's really very good opportunity. And I really congratulate all of you. You have joined this webinar because this webinar will definitely give a different direction to your career. So on career point of view, this is really important to all of you. And in spite of your busy schedule, you have found the time and join this webinar is really good. And I also thank our today's both the speaker for giving us the time to develop our student. So and I thank our organizer of this particular program, Professor Prashant Gunjavate, for organizing such a nice webinar and giving the opportunity for the student to grab the knowledge. So I wish all the best to all the participants. Thank you one and all, and over to Prashant sir. Thank you, sir, for the nice introduction of our webinar and institute. So now I hand over the chair to Sushil to start his session. Thank you, sir. Okay, now your co-host, you can share your screen. Yes. This screen is visible, sir. Yes, it is visible. It is visible. हा सर, हे जे नवीन मुलं जे ऍड होतात त्याला ऍडमिट तुम्ही करताल ना? त्या काही तुम्ही करायची गरज आहे? नाही मी करतो. ओके, चालेल. ओके, चालेल. थँक्यू. गुड मॉर्निंग ऑल. सर्वप्रथम मी कॉलेजचा आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा आभारी आहे की माझे विचार मांडण्याची संधी मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कॉलेजने मला उपलब्ध करून दिली. आणि एक कॉलेजचे एक चांगले इनिशिएटिव्ह आहे की मुलांना अकॅडमिक्स बरोबरच एक करिअरच्या दृष्टीनं त्यांना फ्युचरमध्ये जे आहे ते उपयोगी होईल अशा पद्धतीनं सेशन्स अरेंज करते. एक चांगला प्लॅटफॉर्म मुलांसाठी उपयुक्त करून दिलाय. आणि एक सरांनी मला काल डिस्कस पण केलं की ह्या वेबिनारसाठी जे 12वीची मुलं सुद्धा काही अटेंड करणार आहेत वेबिनार, तर त्यांचं सुद्धा मी वेलकम करतो त्यांना आणि माझ्या वेबिनारला सुरुवात करतो. तर आजचं जे टायटल आहे कॉम्पिटन्सी रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, तर आपण प्रत्येक क्षेत्रात आयुष्यातल्या शैक्षणिक आयुष्यातल्या आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण हे करतो तर आपण 10वी आपली झाल्यानंतर काय करायचं, करिअरच्या दृष्टीने कुठं आपण गेलं पाहिजे, आर्ट्स कॉमर्स सायन्सला गेलं पाहिजे. त्यानंतर समजा सायन्सला फ्युचर तर त्याच्यानंतर फ्युचरमध्ये काय आहे, तर करिअरच्या पर्स्पेक्टिव्ह सगळेजण आपण विचार करत असतो. मग करिअरच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण विचार करत असताना योग्य निर्णय योग्य वेळेस घेतल्यानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला जे पाहिजे अचिव्हमेंट जे करायचे ते आपण करू शकतो. मग त्या दृष्टीनं एक गायडन्स होईल अशा पद्धतीनं मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. आणि आता जे आता 12वीची मुलं असतील किंवा आता जे फर्स्ट इयर मधून नुकतेच सेकंड इयर मध्ये जे मुलं गेलेले आहेत आणि ते या वेबिनार मध्ये आहेत, तर अशा मुलांसाठी की एक ट्रेंड असतो आपला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर
की इंजिनिअरिंग झालं की कॅम्पस प्लेसमेंटला बसायचं, प्लेसमेंट झाल्यानंतर एक चांगली MNC कंपनीमध्ये जायचं आणि तिथं जाऊन आपण जे आपलं क्षेत्र आहे, थर्मल असेल, डिझाईन असेल, प्रोडक्शन असेल, हॅलो तर त्या क्षेत्रामध्ये काम करायचं. हा एक ट्रॅडिशनल अप्रोच आहे आपला सगळ्यांचा. हॅलो सर, हा, हॅलो, कंटिन्यू. हा, ओके. तर अशा पद्धतीने ट्रॅडिशनल अप्रोचने आपण सगळेजण विचार करत असतो. आणि RIT सारख्या कॉलेजला जर ऍडमिशन घेतलं तर तिथं प्लेसमेंट सुद्धा चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये आपल्याला मिळतं. त्यामुळं तेवढ्याच पुरतं आपण मर्यादित राहतो. पण त्याचबरोबर साइड बाय साइड आपण अकॅडमिक्स करत असताना कॅम्पस प्लेसमेंट घेऊन सुद्धा आणि अजून आपल्याकडे जे अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं की गेटची आहे, गेट एक्झाम दिल्यानंतर आपल्याला जर हायर स्टडी करायचं असेल किंवा त्याच मार्फत आपण PSU साठी अप्लाय करू शकतो आणि ज्या चांगल्या अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. त्याचबरोबर IAS आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम, यामधून आपल्याला ज्या क्लास 1च्या पोस्ट आहेत म्हणजे UPSC कंडक्ट करते आणि ज्या इंजिनिअरिंगच्या ज्या रिलेटेड पोस्ट आहेत तर त्या यामधून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर MPSC आणि UPSC, MPSC थ्रू आपल्याला RTOचं पण सेशन आहे. त्याचबरोबर असिस्टंट इंजिनिअरिंगच्या ज्या पोस्ट असतात त्यामध्ये आपण हे करू शकतो. परत त्याचबरोबर मागच्या वेळेस महाजनकोची एक्झाम एक ह्यूज रिक्रुटमेंट महाजनकोने केली होती. आणि UPSCच्या ज्या UPSCची जी IAS ची एक्झाम आहे, मेन्स म्हणतो आपण ज्याला, त्यामध्ये पण आपण इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट घेऊन आपण अपिअर होऊ शकतो त्या एक्झामसाठी. मग अशा पद्धतीनं कॅम्पस प्लेसमेंट बरोबरच आपल्याकडे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तर याचा आपण सुरुवातीपासून म्हणजे आता जे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि जे आता थर्ड इयर आणि फायनल इयरला मुलं जे असतील तर त्या अप्रोचने विचार केला मुलांनी तर मग त्यांना म्हणजे एक संधी पण चांगल्या मिळू शकते, म्हणून साठी त्या दृष्टीने विचार करावा. तर आणि ह्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत, इव्हन दो कॅम्पस प्लेसमेंट जरी म्हणलं तर माझा सगळ्या मुलांना एक सल्ला आहे की आता सगळ्यांच्याकडे वेळ आहे अवेलेबल, की आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांच्याकडे वेळ आहे. तर तुम्ही कॅम्पस प्लेसमेंटला जात असाल, गेटसाठी जात असाल किंवा जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्यासाठी जात असाल तर सगळ्यात महत्वाचं सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला ऍप्टिट्यूड तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. आणि जे सुरुवातीचे जे आता म्हणजे जे नवीनच आहेत फर्स्ट इयर, सेकंड इयर, ऍप्टिट्यूडचा जो पॅटर्न असतो तो एकदा तुम्ही ऍप्टिट्यूड एकदम स्ट्रॉंग करून ठेवलं तर आयुष्यभर ते तुम्हाला कधी विसरत नाही आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रत्येक एक्झामला क्रॅक करण्याला सोपं जातं. आणि गेटसाठी तर एक माझं सोपं ऍडवाइस आहे, जर तुम्ही ऍप्टिट्यूड मध्ये आउट ऑफ स्कोर केला तर गेटमध्ये तुम्हाला गेट क्रॅक करणं इतकं इझी आहे की काही प्रश्न पण वाटणार नाही. अशा पद्धतीनं आता माझं म्हणजे शैक्षणिक करिअर 2015 मध्ये माझं पासआउट झाल्यानंतर तसा इतका माझा अभ्यासाशी संबंध नाही, तरी पण मी प्रत्येक वर्षी गेट देत असतो. पण ऍप्टिट्यूड स्ट्रॉंग असल्यामुळे प्रत्येक वर्षी सलग आता 5 वर्ष माझं 50+ माझा स्कोर येतोय. अशा पद्धतीने आहे. त्यामुळे ऍप्टिट्यूड तुम्ही जर एकदा स्ट्रॉंग करून ठेवलं तर त्याचा फायदा तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंटला तर आहेच. पहिलं जे स्क्रुटनी केली जाते कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ती ऍप्टिट्यूड मधूनच केली जाते. आणि बाकीच्या सगळ्या एक्झामला ऍप्टिट्यूड कंपल्सरीच आहे. त्यामुळे सगळ्यांनी, आणि आता सगळ्यांच्याकडे वेळ अवेलेबल आहे, जी आता 12वीतली सुद्धा मुलं आहेत तर त्यांनी आता जोपर्यंत तुमचं CET होईल, ऍडमिशन प्रोसेस होईल तर आता वेळ आहे तर ऍप्टिट्यूडचं बेसिक शिकून घेऊन एकदा एक ऍप्टिट्यूडचा बेस चांगला करून ठेवला तर फ्युचरच्या दृष्टीने ते तुम्हाला फायद्याचं ठरेल. आणि त्याचबरोबर तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जर विचार करत असाल तर ह्याला सगळ्यात महत्वाचं एक सक्सेससाठी एक महत्वाचं आहे ती कन्सिस्टन्सी. म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे काय की आपण समजा गेटचा विचार करत असलो, थर्ड इयर पासून एखादा मुलगा जर गेटची प्रिपरेशन करायचं असं ठरवलं किंवा IASC, MPSC, UPSC ठरवलं तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. मी आज अभ्यास स्टार्ट केल्यानंतर त्याची मी जर सलग 2 वर्ष, 2.5 वर्ष आहेत जितका अभ्यास स्टार्ट करायचे थोडाच, म्हणजे आता आपल्या अकॅडमिक्स मध्ये इंजिनिअरिंग मध्ये बिझी शेड्यूल असतं, पण जर आपण आउट ऑफ द बॉक्स करायचं असेल तर रोज किमान 1 तास 1.5 तास जर वेळ देत असेल तर तो कन्सिस्टन्सी दिला पाहिजे. म्हणजे मी आज 1 महिना केला, मध्ये 2-3 महिन्याचा गॅप ठेवला, तर असं करण्याला अर्थ नाहीये. जर तुम्ही रोज 1-1 तास जरी केला ना तर तुम्हाला सक्सेसचे चान्सेस तुमचे वाढतात. मग ह्या बाकीच्या एक्झामचे मी फ्युचरमध्ये डिस्कस करीन, पण आज मी एक वेगळ्या अँगलनं तुमच्या समोर येत आहे की ह्या सर्व एक्झाम बरोबर मुलांना एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जे की आता इंजिनिअरिंगला जाऊ इच्छितात आणि जे इंजिनिअरिंगला आहेत तर त्यांच्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि ते सगळ्यांना अवेलेबल आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे. आणि त्याच्यासाठी इतकी जास्त म्हणजे जसं आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी 1 वर्ष 2 वर्ष इतकी स्टडी करावा लागतो, तर तो न करता सुद्धा एक सगळ्यांच्याकडे जी अपॉर्च्युनिटी आहे ती मी आज तुम्हाला तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या वेबिनारच्या माध्यमातून, जी की आहे SSB इंटरव्ह्यू. SSB इंटरव्ह्यू हा जो इंटरव्ह्यू आहे तो आपल्या आर्म फोर्स आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यामध्ये ऑफिसर कॅडेटचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्या सिलेक्शनसाठी जे बोर्ड आहे, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड,
ते इंटरव्ह्यू कंडक्ट करतं. त्या इंटरव्ह्यूला SSB इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं. आणि भारतातील जे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ते सगळ्यात मोठा इंटरव्ह्यू म्हणजे हा इंटरव्ह्यू 5 दिवसाचा असतो. आणि फ्युचरमध्ये आता त्यांचं चालू आहे की हा इंटरव्ह्यू 3 दिवसाचा करायचा आहे, पण अजून तसं तर झालेलं नाहीये. पण चालू आहे त्यांचं, म्हणजे आता फ्युचरमध्ये 1 वर्षभरात तो इंटरव्ह्यू 3 दिवसाचा होईल असं रिशेड्यूल करण्याचा प्लॅन चालू आहे. परंतु जो 5 दिवसाचा जो इंटरव्ह्यू आहे तो अशा इंटरव्ह्यूची माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि ह्याचा ऍडव्हान्टेज असं आहे की तुम्हाला जे आपले आर्म फोर्सेस आहेत, तर आर्मीमध्ये तुम्ही जर विचार केला तर मग तुम्हाला लेफ्टनंटच्या वरची जी पोस्ट आहे, एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसरची पोस्ट आहे, तर अशा ऑफिसर लेवल जसे की आपण क्लास 1 पोस्ट थोडक्यात आपण म्हणू शकतो, तर अशा लेवलच्या पोस्टला जाण्यासाठी जो इंटरव्ह्यू आहे तो हा SSB इंटरव्ह्यू आहे. तर त्याची प्रोसेस काय आहे, इंटरव्ह्यूची प्रोसेस कशी, 5 दिवसाचा जो शेड्यूल असतो त्याची प्रोसेस कशी असतील, कोणत्या एंट्रीच्या माध्यमातून आपण ह्या इंटरव्ह्यूला जाऊ शकतो, आपल्याकडे कुठल्या कुठल्या संधी आहेत या इंटरव्ह्यूला, आपण ऍप्लिकेशन कसं केलं पाहिजे, तर त्याची मी थोडक्यात तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ह्यात कोणत्या कमिशन्स असतात, म्हणजे कमिशन्स आहेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगेन. पण एंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या लेवलला आपण कोणत्या कोणत्या स्तरावर इथं जाऊ शकतो. आणि जी SSB 5 दिवसाचा जो इंटरव्ह्यू आहे, जो की सगळ्यांनाच ह्या इंटरव्ह्यूचं अट्रॅक्शन असतं. आणि किमान आयुष्यात प्रत्येकानं, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या प्रत्येकानं हा एक इंटरव्ह्यू एकदा तरी अटेंड करावा अशी माझी एक सर्वांना एक विनंती आहे. कारण की तिथं 5 दिवस राहून आल्यानंतर आपल्याला एक पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, तर आर्मी बद्दल म्हणजे आर्म फोर्सेस बद्दल आपल्या मनात एक प्रेम तर होतच. आणि त्याचबरोबर ते इंटरव्ह्यूची प्रोसेसच अशा पद्धतीने आहे की तुमचा आत्मविश्वास एक चांगला करण्याची तिथं गेल्यानंतर, म्हणजे तिथं जाण्यापूर्वीचे तुम्ही आणि तिथून आल्यानंतरचा तुम्ही, ह्यात बराच फरक असतो. पूर्ण देशभरातून आलेल्या वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांचे राहण्याचा तुमचा येतो, त्यांचा स्वभाव तुम्हाला कळतो. त्याचबरोबर तिथला डिसिप्लिन, आर्मीमध्ये काय डिसिप्लिन आहे, त्याच्यानंतर त्यांचं जे प्रोसेस आहे, तर ते सगळं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळं किमान एकदा तरी, आणि सगळ्यांना संधी असते हा इंटरव्ह्यूला अपिअर होण्यासाठी, मी पुढे सांगतोय, परंतु सगळ्यांना संधी, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकानं आपल्या आयुष्यात एकदा तरी या इंटरव्ह्यूला जाऊन आलंच पाहिजे. SSB इंटरव्ह्यू हा जो इंटरव्ह्यू असतो तो बेसिकली 3 स्टेजेस मध्ये असतो. 3 स्टेजेस म्हणजे आपण इंटरव्ह्यूचा ट्रेंड म्हणजे आपला कसा असतो की इंटरव्ह्यू म्हणजे काय, की आपण ऍप्टी क्रॅक केले आणि नंतर डायरेक्ट गेलो, इंटरव्ह्यू दिला आणि संपलं. इंटरव्ह्यू म्हणजे आपलं पर्सनल डायरेक्ट जे क्वेश्चन 1:1 जो क्वेश्चन असेल, तर त्या पद्धतीने असा आपला इंटरव्ह्यूचा अप्रोच असतो. परंतु हा जो इंटरव्ह्यू आहे ह्याचा अप्रोचच वेगळा आहे, की तुमचं जसं मी खाली मेन्शन केलेत की मनसा वाचा कर्म, म्हणजे तुम्ही मेंटल किती मेंटली किती स्टेबल आहात, त्याचबरोबर तुमचा IQ काय लेवलचा आहे, तुमची बुद्धिमत्ता किती लेवलची आहे, आणि तुम्ही फिजिकली किती स्ट्रॉंग आहेत, याचं एकत्रितपणे आणि याचं एकत्रित करून जो प्रोसेस पूर्णपणे अशी डिझाईन केलेली आहे की प्रत्येक क्षेत्र म्हणजे प्रत्येक जो टास्क आहे इथं अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की तुमच्या जे अंगीभूत तुमचे जे गुण आहेत, तर प्रत्येक गुणाला वाव मिळणार. आपण इंटरव्ह्यू मध्ये गेलो, समजा आपण कॉर्पोरेटच्या एखाद्या कंपनीच्या इंटरव्ह्यू मध्ये गेलो, तर तिथं आपण एक आपलं कम्युनिकेशन चांगलं असेल, आपलं टेक्निकल नॉलेज चांगलं असेल, आणि तेवढं क्लिअर केलं की आपलं इंटरव्ह्यू क्लिअर होऊन जातो. पण या ठिकाणी जाताना तुमच्या टेक्निकल नॉलेज बरोबरच, तुमच्या कम्युनिकेशन बरोबरच तुम्ही फिजिकली किती स्ट्रॉंग आहात, त्याचबरोबर तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात, जी तुमच्याकडे एखादी सिच्युएशन येते त्याला सामोरे तुम्ही कसं जाता, तर या पद्धतीने विचार करून आणि अशा पद्धतीने, आणि हे गरजेचंच आहे की इतक्या लेवल तुम्ही ज्यावेळेस ऑफिसर लेवलच्या पोस्टसाठी तिथं जाणार आहात, तुमच्याकडे पूर्ण एक ग्रुपचं कंट्रोलिंग असणार आहे, तर हे सर्व गुण तुमच्याकडे असले पाहिजेत. तर त्या गुणांची पारख करण्यासाठीच हा इंटरव्ह्यू आहे. आणि ते तर म्हणजे ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांची पारख केलीच जाते, पण आपल्याला सुद्धा ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू मध्ये ह्या गेल्यानंतर आपल्यातले गुण आपल्याला कशा पद्धतीने आपण त्याला सामोरे जाऊ शकतो, किंवा आपण आर्मी ऑफिसरच्या इथं आपल्याला स्वतःला उभं करून आपण कसं विचार करू शकतो, हे 5 दिवसात आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतं. त्यामुळं आपण ह्या इंटरव्ह्यूला एकदा तरी गेलं पाहिजे. असा हा 3 स्टेजेस मध्ये इंटरव्ह्यू असतो. 5 दिवसाची जी प्रोसेस आहे ती मी पुढे त्याचे पूर्ण स्टेज वाईज तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आणि टाइप्स ऑफ कमिशन, तर SSB मध्ये बेसिकली 2 टाइपचे कमिशन असतात ऑफिसर्ससाठी. एक असतं परमनंट कमिशन आणि एक असतं शॉर्ट सर्व्हिस कमिशन. आता परमनंट कमिशन मध्ये जोपर्यंत तुम्ही जॉईनिंग डेट पासून तुम्ही रिटायर एज अप टू द एज ऑफ रिटायरमेंट जोपर्यंत असतं ते कमिशन असतं परमनंट कमिशन. आणि एक फ्लेक्झिबल असं एक करिअरची जी संधी आहे ती आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशन. यामध्ये
तुम्हाला जे फ्रॉम द डेट ऑफ द जॉईनिंग ते तुम्हाला 10 वर्ष असं एक हे कमिशन असतं. आणि ह्या 10 वर्षानंतर तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात. तुम्हाला जर रिटायरमेंट घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला 4 वर्ष जर अजून एक्सटेंड करून पाहिजे असेल हे कमिशन तर तुम्ही 4 वर्ष एक्सटेंड करू शकता किंवा परमनंट कमिशन मध्ये जाऊ शकता. आणि ही असं फ्लेक्झिबल पद्धतीची जे करिअरची संधी आहे ती ह्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशन त्याच्या मार्फत. अशा पद्धतीचे 2 कमिशन असतात आणि ह्या 2 कमिशनसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक एंट्रीमध्ये युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम असेल, त्यानंतर मग एनडीए थ्रू असेल किंवा मग सीडॅक थ्रू असेल, एफकॅट थ्रू असेल, तर प्रत्येकनुसार टीजीसी असेल, तर ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या एंट्रीज आहेत तर त्या एंट्रीज नुसार यामध्ये हे प्रत्येक एंट्रीमध्ये वेगवेगळे एक्झाम्स म्हणजे क्रायटेरिया आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता या 2 कमिशनसाठी. तर अशा पद्धतीची 2 कमिशन्स असतात. आणि आता आपण टाइप्स ऑफ एंट्री, तर तुम्ही ऍज अ ऑफिसर म्हणून जाणार असाल तर ऑफिसर म्हणून जाण्यासाठी तुमच्याकडे जे संधीज आहेत तर एक आहे एनडीए. आता जी 12वीतील मुलं असतील त्यांना कदाचित माहित असेल तर तुम्ही 11वी पास असताना किंवा 11वीत सरासरी जुलैमध्ये याचे फॉर्म निघतात. यावर्षी अजून ह्या लॉकडाऊनमुळे अजून यायचे आहेत. तर एनडीएची तुम्ही 11वीत असताना आणि 12वीत असताना असे 6-6 महिन्याने हे एक्झाम असते. तर तुम्ही 2 अटेम्प्ट देऊ शकता. एक विद्यार्थी 2 अटेम्प्ट देऊ शकतो याची. आणि एनडीए थ्रू तुम्हाला बेसिकली ज्या मुलांचं मॅथ्स चांगलं आहे 12वी मध्ये तर त्या मुलांना ही एक्झाम एकदम सोपी पद्धतीने जाऊ शकते. कारण की त्याचा एक पेपर पूर्णपणे मॅथमॅटिक्सचा असतो आणि दुसरा असतो तो जनरल अवेअरनेसचा असतो. तर त्यामध्ये ह्या मुलांमध्ये जे मेरिटमध्ये मुलं लागतात मग त्यांचं परत एसएसबी इंटरव्ह्यू होतो आणि मग त्यांना आपल्या ज्या मिलिटरी अकॅडमी आहेत तर तिथं त्यांना शिक्षण दिलं जातं. तर ही सगळ्यात बेसिक जी सर्वात सुरुवातीची एंट्री आहे 12+ एंट्री आपण म्हणतो 10+2 एंट्री, तर ती एनडीए एंट्री आहे. त्यानंतर सीडीएसई ही युपीएससी एक्झाम कंडक्ट करते आणि सेंट्रल लेवलची सगळ्यांसाठी ओपन एंट्री असते. म्हणजे त्याला तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडचं रिलेशन नसतं. तुम्ही युपीएससीची एक्झाम ज्या लेवलची आहे त्या लेवलची ही एक्झाम असते आणि ती एक्झाम दिल्यानंतर तुम्ही जर एक्झाम मेरिटमध्ये आला तर तुम्हाला पुन्हा एसएसबी साठी जायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात सोपी एंट्री म्हणजे कोणी ह्या एंट्रीसाठी अपिअर होऊ शकतं ती एंट्री म्हणजे युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम. तर ही एंट्री अशी आहे की तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये टेक्निकल एज्युकेशन ज्यावेळेस घेत असाल, इंजिनिअरिंगचं एज्युकेशन ज्यावेळेस घेता तर त्यावेळेस तुम्ही 3rd इयरला असताना या एंट्रीसाठी अप्लाय करू शकता. आणि या एंट्रीमध्ये जर तुम्ही अप्लाय केलं तर युनिव्हर्सिटीमध्ये तुमचा एक कॉमन इंटरव्ह्यू होतो आणि तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यातून तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं. आणि ह्याला क्रायटेरिया असं कोणतीही एक्झाम नाही, डायरेक्ट तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. युनिव्हर्सिटीमध्ये जो इंटरव्ह्यू होतो त्या इंटरव्ह्यूचं प्रोसेस असं असते की तिथे गेल्यानंतर तुमचं एक ग्रुप डिस्कशन होतं आणि ग्रुप डिस्कशन मधून जी मुलं सिलेक्ट होतात त्यांचा तिथे एक पर्सनल इंटरव्ह्यू होतो आणि त्यातून मुलं सिलेक्ट करतात. आणि ह्यात संधी चांगली असते कारण की बल्कमध्ये मुलं म्हणजे ऑलमोस्ट 50% मुलं इथं सिलेक्ट केली जातात युनिव्हर्सिटीमध्ये, प्रत्येकाला संधी दिली जाते. त्यामुळे आणि सगळ्यात सोपी एंट्री, ह्याच्यासाठी तुम्हाला युपीएससी सारखा अभ्यास करण्याची गरज नाहीये किंवा पूर्ण 3-4 वर्ष जसं आपण डेडिकेशन द्यायला लागतो तर इतकं देण्याची गरज नाहीये. तर एक फक्त प्लेन तुम्ही एक अप्लाय करायचं आणि याचं ऍप्लिकेशन जे आहे ह्या सगळ्या एंट्रीसाठी, तर आर्मीसाठी जर असेल तर जॉईन इंडियन आर्मी हे पोर्टल आहे आणि नेव्हीसाठी जॉईन इंडियन नेव्ही आणि जर इंडियन एअरफोर्ससाठी त्याच्यासाठी एफकॅटची एक्झाम द्यावी लागते तुम्हाला. आणि एफकॅटची एक्झाम दिल्यानंतर त्यामधील जी मुलं आहेत त्यांना मग एसएसबी साठी जावं लागतं. आणि ह्यांचं एक आहे की तुम्ही कोणत्याही एंट्री मधून गेला, एनडीए असो, युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम असो, एफकॅटची असो, एसएससी टेक्निकल असो, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठीची असो, तर सगळ्या एंट्रीसाठी तुम्ही पहिल्यांदा मेरिटमध्ये जर आला किंवा तुम्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमची जर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे जी आपण युनिव्हर्सिटीमध्ये होते ती जर क्लिअर केली तर तुम्हाला एसएसबीला सामोरं जावंच लागतं. त्यामुळं तो इंटरव्ह्यू एकदम महत्वाचा आहे. आणि जसं मी सांगितलं तर सगळ्यांनी आता जे मुलं आहेत, आता फर्स्ट इयर सेकंड इयरला जे मुलं असतील त्याचबरोबर जे आता 12वीतली मुलं आहेत जे हा सेशन अटेंड करतात तर त्यांनी त्या अप्रोचने सुरुवातीपासूनच जर विचार केला तर त्यांना एक चांगली संधी आहे की आतापासूनच तुम्ही त्या अँगलनं जर विचार करून थोडीशी माहिती मिळवली आणि तुम्ही त्यावेळेस तिथं इंटरव्ह्यूसाठी अपेअर झाला तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस चांगले आहेत. त्यामुळे सगळ्यात सोपी एंट्री, फक्त याला रिक्वायरमेंट आहे की तुमचा फर्स्ट क्लास असल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता आणि बाकी काय म्हणजे सुरुवातीच्या ह्याला मेरिट वगैरे काही नाहीये. त्यामुळे एकदम सोयीस्कर, एकदम सोपी आहे. आणि माझा सगळ्यांना सल्ला आहे की तुम्ही ह्या एंट्रीत प्रत्येकाने अप्लाय केलं पाहिजे आणि त्यानुसार त्या एंट्रीला अपेअर होऊन एकदा तरी इंटरव्ह्यूला जाऊन आलं पाहिजे. त्याच्यानंतर असते टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स.
तर ही जी एंट्री आहे ही आफ्टर तुम्ही बीटेक झाल्यानंतर ह्या एंट्रीला देऊ शकता. फायनल इयरला असतील ती मुलं सुद्धा ह्या एंट्रीमध्ये अप्लाय करू शकतात. तर या एंट्रीमध्ये एज लिमिट आहे फक्त क्रायटेरिया, आणि ह्याला मेरिट असतं. म्हणजे जितकं मुलं अप्लाय करतात तर त्या मुलांनी अप्लाय केल्यानंतर त्याचं मेरिट लागतं, आणि मेरिट मधले जे मुलं येतात टॉपमध्ये, जितकं त्यांची वॅकन्सीज असेल तर त्यानुसार मग त्या मुलांना डायरेक्ट एसएसबी इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. ह्याला स्क्रीनिंग वगैरे काही नाहीये, फक्त मेरिट मुलं सिलेक्ट करून घेतले जातात. आणि नंतर आहे इंडियन एअरफोर्स साठी, जी की फ्लाइंग ऑफिसर साठी टेस्ट घेतली जाते, एफकॅट. तर ही टेस्ट आहे ती जनरली वर्षातून 2दा कंडक्ट केली जाते. आणि ह्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपल्या पूर्णपणे ऍप्टिट्यूड सारखाच आहे, जनरल अवेअरनेस अशा पद्धतीने 2 पेपर यामध्ये सुद्धा असतात. तर या पेपरला अपेअर होऊन आपण याचं मेरिट लागतं, आणि मेरिट नंतर जी मुलं शॉर्टलिस्ट होतात त्यांना मग डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी, एसएसबी इंटरव्ह्यू साठी कॉल लेटर येतं आणि त्यांना मग इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं. आणि नंतर आहे एसएससी टेक्निकल, शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल. मग यामध्ये जे आहे वर जी तुम्हाला ह्यात फक्त डिफरन्स काय आहे टीजीसी आणि एसएससी मध्ये, तर टीजीसी जे असते ते परमनंट कमिशन साठी जनरली असते, आणि ज्यांना शॉर्ट सर्व्हिसला जी मुलं इंटरेस्टेड आहेत तर त्यांना एसएससी टेक्निकल अशा पद्धतीची एंट्री सेम त्याला आहे की तुम्ही पहिल्यांदा पोर्टलवर जाऊन अप्लाय केलं आणि नंतर मेरिटनुसार त्याचं शॉर्टलिस्ट केले जातात आणि त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. तर एसएससी टेक्निकलचं कम्पॅरेटिव्हली टीजीसी पेक्षा एसएससी टेक्निकलचं जे मेरिट आहे, म्हणजे आता रिसेंटली मी मागच्या वर्षी बघितलेलं, तर टीजीसी मध्ये जे मेरिट असतं ते 75+ असतं सरासरी जे मेरिट आहे. पण एसएससी मधलं जे मेरिट आहे तो 65+ जर तुम्हाला पर्सेंटेज असतील तरी पण तुम्ही शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस चांगले आहेत. त्यामुळं बऱ्यापैकी ह्या दोन्ही एंट्र्या सायमल्टेनियसली वर्षातून स्टेजेसवर निघत असतात, म्हणजे 3 ते 4 वेळा ह्या एंट्रीज ओपन होतात वर्षभरातून, टीजीसी आणि एसएससी. आणि क्रायटेरिया वेगळे असतात, एनसीसी साठी असतो, वुमेन्स साठी असतो वेगळा, मेल साठी वेगळा असतो. आणि मग ह्या क्रायटेरियामध्ये तुम्ही पोर्टलवर जर तुम्ही बघितलं म्हणजे जॉईन इंडियन आर्मी, जॉईन इंडियन नेव्ही, तर त्यामध्ये ऑफिसर एंट्री म्हणून एक सेक्शन आहे, आणि तिथं जाऊन तुम्ही ज्या ओपनिंग आहेत तिथं हायलाइटेड येत असतात, तर तिथं तुम्ही ह्या एंट्रीसाठी अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीचे ह्या वेगवेगळ्या एंट्रीज आहेत, आणि ह्या एंट्रीला तुम्ही अप्लाय करून हे जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला ह्या प्रत्येक एंट्रीतून तर तुम्ही ह्याच्यासाठी एसएसबी इंटरव्ह्यू साठी अपेअर होता. मग एसएसबी इंटरव्ह्यू नक्की काय आहे? एसएसबी इंटरव्ह्यू तर हा बेसिकली 5 दिवसाचा इंटरव्ह्यू आहे, 5 डेज शेड्यूल ह्याचं असतं. तर यामध्ये असतं की स्क्रीनिंग टेस्ट पहिल्या दिवशी जे मुलं जातात, ऍक्च्युली 6 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं असं असतं. 6 दिवसाचा जो इंटरव्ह्यू पॅटर्न असतो, जनरली युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम मध्ये 6 दिवसाचं शेड्यूल असतं. मुलांना जी युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम मधून मुलं जातात त्यांना आदल्याच दिवशी तिथं रिपोर्टिंग साठी बोलवलं जातं, आणि रिपोर्टिंग केल्यानंतर सरासरी दुपारी 2चं रिपोर्टिंग असतं, आणि पहिलं डॉक्युमेंटेशन, परत नंतर PIQ फॉर्म त्यांच्याकडून पहिल्याच दिवशी भरून घेतला जातो, आणि दुसऱ्या दिवशीपासून स्क्रीनिंग टेस्ट चालू होते. असा हा 6 दिवसाचा त्यांचा. आणि बाकीच्या एंट्रीसाठी सकाळी 6ला रिपोर्टिंग असतं, आणि 6ला रिपोर्टिंग झाल्यानंतर तिथून मग PIQ फॉर्म भरल्यानंतर त्याच दिवशी स्क्रीनिंग टेस्ट होते, आणि मग पुढचे 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. तर असा हा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी इनिशियल स्क्रीनिंग टेस्ट, नावच सांगतं की तुम्हाला स्क्रीनिंग किंवा स्क्रीन आउट, जी मुलं तिथं जातात जे पहिल्या स्टेज मधून पास होतात, म्हणजे ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांना स्क्रीनिंग म्हणतात, आणि ज्या मुलांना पहिल्या स्टेज क्लिअर करता येत नाही ना त्यांना स्क्रीन आउट करून त्याच दिवशी माघारी पाठवलं जातं. आणि बाकीची जी मुलं स्क्रीनिंग होतात त्यांना हे पूर्ण 5 दिवसाचं शेड्यूल पाहायला तिथं राहून तो अनुभवायला मिळतं. तर मग स्क्रीनिंग टेस्ट असते, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असते सायकोलॉजी टेस्ट, मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ग्रुपिंग टास्क ऑब्स्टॅकल, GTO त्याला म्हटलं जातं, जो की ग्राउंड टास्क, 2 दिवस ग्राउंड टास्क असतात. आणि पर्सनल इंटरव्ह्यू जो असतो तो तुमचा दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत कधी होऊ शकतो. जनरली कसं असतं की सायकोलॉजी टेस्ट, ग्रुपिंग टास्क हे मॉर्निंग सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंत कंप्लीट होतात, आणि 1 नंतर पुढे इंटरव्ह्यू चालू राहतो. मग जे बॅचेस असतात, म्हणजे जितकं मुलं सिलेक्ट झालेत तर त्या बॅचेस मधून मग त्यांच्या मुलांना त्यांच्या चेस्ट नंबर वाईज त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात 3 दिवसात कधीही, आणि 5व्या दिवशी कॉन्फरन्स असतं. आणि हा तुम्ही खाली फोटो पाहत असाल तर यामध्ये तिथे गेल्यानंतर तिथं तुम्हाला कोण नावानं ओळखत नाही. तिथे गेल्या तुमचं ज्यावेळेस रिपोर्टिंग डॉक्युमेंटेशन होतं त्यावेळेस तुम्हाला एक चेस्ट नंबर असाइन केला जातो, आणि त्या चेस्ट नंबरनंच तुम्ही तिथं ओळखले जातात. मग त्या चेस्ट नंबरवर तुमचं पूर्ण पुढचं जे 5 दिवस असतात, म्हणजे पहिल्या दिवशी सगळ्यांना जितके 200, 300, 500 मुलं जितके आलेले आहेत
त्यांना चेस्ट नंबर दिला जातो आणि स्क्रीनिंग मधून जितके मुलं स्क्रीनिंग होतात त्यांना मग पुन्हा ही आता हा जो फोटो आहे खालचा स्क्रीनिंग झाल्यानंतर तिथं फोटो सेशन एक होतो, मग त्याचा हा फोटो खाली आहे. तर स्क्रीनिंग मध्ये जितके मुलं होतात त्यांना मग पुन्हा एक ते जितके मुलं सरासरी एका बॅच मधून 20 ते 25 मुलं स्क्रीनिंग होतात 500 मधून. तर त्या मुलांना पुन्हा चेस्ट नंबर देऊन ते पुढचे 4 दिवस कंटिन्यू करतात. मग असं हे 5 दिवसाचं शेड्यूल आहे. तर प्रत्येक स्टेज मध्ये कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. जो पहिल्या दिवसाचं शेड्यूल आहे स्क्रीनिंग टेस्ट मधलं, तर ह्या शेड्यूल मध्ये महत्वाचं कसं आहे की तुमची एक चांगल्या पद्धतीनं अप्रोच कसा आहे अशा पद्धतीने चेक केला जातो. आणि ते पहिला एक असतो ती पीआयक्यू म्हणजे पर्सनली इन्फॉर्मेशन क्वेश्चनरी. तर यामध्ये तुम्हाला स्वतःची इन्फॉर्मेशन गेल्या तुमचं डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर एक फॉर्म दिला जातो, त्यामध्ये स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे थोडक्यात आपला रिझ्युमे तिथं आपल्याला लिहायचा असतो. तर हा भरताना सगळ्यांनी काळजीपूर्वक भरला पाहिजे, कारण की कसं होतं की तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाता तर त्या ऑफिसरच्याकडे इंटरव्ह्यू ऑफिसर जो असतो त्यांच्याकडे हा फॉर्म पुढे असतो. मग तुम्ही जे फॉर्म मध्ये लिहिलंय तेच तुम्ही बोलताय का हे क्रॉस चेक केलं जातं. त्यामुळे जे फॉर्म मध्ये जे लिहिलंय तेच आपण बोललं पाहिजे. त्यामुळे हा काळजीपूर्वक फॉर्म भरला पाहिजे. त्यामध्ये बेसिक जनरल क्वेश्चन असतं तुमचं एरिया ऑफ इंटरेस्ट वगैरे आणि स्वतःबद्दलची शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती अशी माहिती यामध्ये भरायची असते. मग हा असतो तो पीआयक्यू फॉर्म असतो. मग हा फॉर्म तुम्ही फिल केल्यानंतर तो फॉर्म तुमच्याकडून जमा करून घेतला जातो आणि नंतर तुमची ऍक्च्युअल टेस्ट चालू होते. मग ती पहिली जी टेस्ट असते ती ओआयआर टेस्ट असते. यामध्ये जनरल बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आणि ह्याची जी डिफिकल्टी लेवल असते ते कम्पॅरेटिव्हली बाकीच्या एक्झाम पेक्षा एकदम सोपी. म्हणजे माझ्या सोप्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जी स्कॉलरशिपची एक्झाम तुमच्या शैक्षणिक शाळेतल्या जीवनात दिली असेल तर त्या लेवलची डिफिकल्टी यामध्ये असते. मग यामध्ये 2 पेपर असतात, एक वर्बल आणि नॉन वर्बल. वर्बल मध्ये कॉमन क्वेश्चन म्हणजे सेंटेन्स रिअरेंज करायचं असेल किंवा मग एक साधं लॉजिकल प्रश्न असेल, मिसिंग आयटम हे करायचं असेल, त्यानंतर टाइमचं रिलेटेड असेल आणि जम्बलिंग वर्डचं असेल. त्याच्यानं असे सोपे म्हणजे जे क्वेश्चन असतात त्यामध्ये ती वेळ कमी असतो. म्हणजे ते सांगतात की तुम्हाला 35 मिनिटांमध्ये 80 क्वेश्चन किंवा 40 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये 40 क्वेश्चन अशा पद्धतीने दिले जातात. पण कदाचित ते म्हणजे टाइम लवकर पण घेतात, म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर असतं. तिथं तुमच्याकडे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे असतं, सुरुवातीला गेला तर तुमचे घड्याळ, त्यानंतर तुमचे मोबाईल फोन, सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तिथं जमा करून घेतले जातात. म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याच वातावरणात असतं. तुम्हाला 5 दिवस तुमच्याकडे तुमचा मोबाईल नसतो, तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कुठले नसतं. मग जे त्यांचं डिसिप्लिन आहे की त्यांच्या ह्याच्या टायमिंग नुसार आपल्याला जावं लागतं. अशा पद्धतीनं तिथं ह्या म्हणजे सगळ्या टेस्ट आपण जातो. आणि एक चांगला अनुभव एक असतो की आता थोडस हे करतो, चांगला अनुभव असतो की तुमच्याकडे 5 दिवस तिथं पूर्णपणे तुम्ही तिथं असता. म्हणजे आपल्याकडे समजा मोबाईल असला की आपण समजा अभ्यास करत असो किंवा कॉलेजला असो, मोबाईलवर मित्राचा फोन आला किंवा आपलं बाकीचं म्हणजे हे होऊ शकतं. पण तिथं गेल्यानंतर पूर्णपणे तुमच्याकडे मोबाईल नाही, तुमच्याकडे दुसरं बाकीचे आपले मित्र हे कोण नाहीत, तर पूर्णपणे तुम्ही तिथं 5 दिवस एकदम समर्पण करून तिथं त्या इंटरव्ह्यूला असता. त्यामुळे एक चांगला एक अनुभव येतो. आणि मग जी टेस्ट असते वर्बल आणि नॉन वर्बल इंटेलिजन्स टेस्ट याला म्हटलं जातं. तर यामध्ये बेसिकली 40 प्रश्न असतात दोन्हीमध्ये आणि सरासरी 20 मार्क प्रत्येक बोर्डला. म्हणजे एसएसबी बोर्ड जे आहेत जसे की भोपाळ असेल, बेंगलोरचं असेल, अहमदाबादचं असेल, अलाहाबादचं असेल, तर अशा ठिकाणी प्रत्येक बोर्डला गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळा पॅटर्न मिळतो. म्हणजे टाइम लिमिट किंवा क्वेश्चन जे असतात ते कुठं 40 असतील, कुठं 50 असतील आणि त्या पद्धतीने टाइम त्यांनी अरेंज केलेला असतो. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, तुम्हाला फक्त पर्याय तुमच्या आन्सर शीट मध्ये लिहायचा असतो. आणि अशा पद्धतीनं एक सोप्या पद्धतीनं हे एक इंटेलिजन्स टेस्ट असते. ह्याचं महत्व काय आहे की काही मुलांचा असा अप्रोच असतो की ह्याचं तर रिझल्ट पण आपल्याला सांगितलं जात नाहीये. तर मग कशाला ती काय आपलं कॅज्युअल दिली तरी चालते. आपलं मेन सिलेक्शन आहे ते आपलं पीपीडीटी वर, पिक्चर पर्सेप्शन अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट वर जर होणार असेल तर ही टेस्ट कॅज्युअली दिली तरी काय हरकत आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही रिकमेंड व्हायचं असेल, तुम्ही जर ह्या इंटरव्ह्यू मधून सिलेक्ट झाला तर तुमचं फायनल मेरिट ठरतं. तर त्या मेरिटमध्ये या मार्कांचा विचार केला जातो. त्यामुळं तितक्याच सिरियसनेसपणे जशा पद्धतीने आपण एखादी स्टोरी नेरेट करणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही इंटेलिजन्स टेस्ट सुद्धा दिली पाहिजे. ही फ्युचरच्या मध्ये म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये जरी तुम्ही रिकमेंड झाला एसएसबी मधून तरी एक मेरिट लागतं, त्या मेरिटमध्ये या मार्कांचा विचार केला जातो. मग अशा पद्धतीने ही इंटेलिजन्स टेस्ट आहे. नंतरची आहे पीपीडीटी. ही सगळ्यात महत्वाची. म्हणजे या टेस्टवर तुम्ही स्क्रीनिंग होणार का स्क्रीन आउट होणार हे ठरतं.
आणि एक वेगळ्याच पद्धतीनं इंटरव्ह्यूचा जो म्हणतो डिझाईन केलेला पॅटर्न आहे, तर ती ही वेगळ्याच पद्धतीने डिझाईन केलेली टेस्ट आहे. तर यामध्ये काय असतं, पिक्चर परसेप्शन. पिक्चर परसेप्शन म्हणजे इथं एक तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये एक पिक्चर दाखवलेला दिसतोय. तर अशा पद्धतीनं एक 30 सेकंदासाठी तुमच्या पुढे पुढे प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवला जातो. मग यानंतर हा पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला यावर एक स्टोरी नेरेट पहिल्यांदा लिहायची असते. मग ती स्टोरीमध्ये कसं असं पाहिजे की तुम्हाला 30 सेकंदासाठी पिक्चर दाखवल्यानंतर 1 मिनिट वेळ दिला जातो की यामधील कॅरेक्टर आयडेंटिफाय करायचे, त्यांचे एज आयडेंटिफाय करायचे, त्यांचा मूड आयडेंटिफाय करायचा आणि त्यात एक हिरो आयडेंटिफाय करायचा आहे स्टोरीमध्ये. त्यासाठी 1 मिनिट दिला जातो आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं दिले जातात तुम्हाला स्टोरी लिहिण्यासाठी. आणि हे स्टोरी लिहिल्यानंतर मग तुमच्याकडून ते तुमचे आन्सर शीट घेतले जातात आणि पुन्हा ग्रुप करून तुम्हाला मुलांना ती प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली नेरेट करायला सांगतात आणि त्याच्यावर नंतर डिस्कशन होतं. तर ही अशा पद्धतीची टेस्ट आहे. मग यामध्ये थोडंसं लक्षात घेण्यासारख्या बाबी सांगतो. ही स्टोरी जी आहे तर त्याला एक म्हणजे स्टोरी जी आपली लिहिणार आहे किंवा आपण जी नेरेट करणार आहे, तर त्यामध्ये कसं असलं पाहिजे की स्टोरीला एक बॅकग्राऊंड असला पाहिजे, त्याला एक बिगिनिंग असली पाहिजे, त्याचबरोबर कुणी तर हँड रेज केलाय, त्याला एक बिगिनिंग असली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला कन्क्लुजन असलं पाहिजे. म्हणजे एखादी आपण ज्यावेळेस स्टोरी ते सांगणार आहे तर असंच म्हणजे त्या स्टोरीचा कुठंच काही संबंध नसेल त्या पिक्चरशी किंवा आपलं करायची म्हणून काही तर जसं फिल्मी स्टोरी म्हणतो, तर अशा पद्धतीने स्टोरी इथं लिहून चालत नाही. आता जसं की हा एक मुलगा नदीमध्ये बुडतोय आणि तिथं एक काठावर एक दोरी घेऊन मुलगा उभा आहे. तर यामध्ये आपल्याला तो मुलगा पूर आल्यानंतर तो जात होता, तर या मुलानं आपल्याच वयाचा आणि शक्यतो स्टोरी ज्यावेळेस करताल तर तो जो स्टोरीचं लिडिंग कॅरेक्टर जे आहे, जसं आपण हिरो म्हणतो, तर ते आपल्या एजचं आपल्या एजचं असलं पाहिजे. अशा पद्धतीने थोडासा विचार करून स्टोरी केलं पाहिजे. म्हणजे स्वतःला आपण तिथं आपण उभं करून बघायचं की आपल्याला नेरेट करताना सोपं जातं. ज्यावेळेस आपण स्वतःला म्हणजे एखाद्या थर्ड पर्सनचा आपण माहिती देणं आणि स्वतःची माहिती देणं त्यामध्ये जसा फरक असतो, तसं आपण जर त्या स्टोरीमध्ये स्वतःला उभं करून गेलं तर स्टोरी लिहिण्यासाठी बी सोपी जाते आणि नेरेट करण्यासाठी सोपी जाते. तर स्टोरी हे करताना अशा बाबींचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि स्टोरी जनरली पॉझिटिव्ह असली पाहिजे. त्याचं कन्क्लुजन जे आहे ते असं निगेटिव्ह नाहीये. आता हा मुलगा बुडतोय तर तो वाचलाच पाहिजे अशा पद्धतीने. तर एखादा बाकीची जे स्टोरी असेल, समजा एक दुष्काळी असं म्हणजे दुष्काळ पडला अशा पद्धतीने असेल, तर त्याचं जे बॅकग्राऊंड असेल दुष्काळाचं असेल, त्याचं बिगिनिंग असेल की सलग 3 वर्ष दुष्काळ होता, मग शेतकऱ्यांना तिथं खूप खूप त्रास सहन करावा लागला, कुठलंच अन्नधान्य आलं नाही, उपासमारी व्हायला लागली, असं त्याचं हे असेल. मग त्याचं जो ही बॉडी असेल त्या स्टोरीची आणि मग त्याचं जे कन्क्लुजन असेल की मग शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांनी तिथे एक कालवा केला आणि कालवा करून मग पाण्याचं थोडंसं पावसाळ्यात त्यांनी म्हणजे थोडंसं साठवण केलं, जसं की आपलं आता जल हे जे चालू आहे आपलं अभियान महाराष्ट्र शासनाचं, तर अशा पद्धतीचं एखादी जी स्कीम चालू आहे अशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट म्हणजे तुम्ही एकतर सोशल अवेअरनेस आहे हे त्या गोष्टीतून लक्षात येतं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या पुढे गावाकडे पाण्याचा मुबलक साठा झाल्यामुळे त्या गावाला पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागला नाही, असं त्या स्टोरीचं कन्क्लुजन असलं पाहिजे. मग अशा पद्धतीने स्टोरी डिवाइड केली पाहिजे. म्हणजे त्याला एक बिगिनिंग, बॉडी आणि कन्क्लुजन असलं पाहिजे. हे झाल्यानंतर तुम्हाला जो मेन महत्वाचा भाग आहे तो असतो नेरेशनचा. म्हणजे एखादी आपण गोष्ट बघितल्यानंतर लिहिणं सोपी असते आणि नंतर ते डिस्क्राईब करायची असते. मग ते 1च मिनिट मिळतो तुम्हाला. 1 मिनिटामध्ये तुम्हाला तुमची स्टोरी नेरेट करायची असते. मग पूर्ण 1 मिनिटात कशा पद्धतीने म्हणजे लय मोठं लेंदी करून पण अर्थ नाही आणि लय शॉर्ट करून पण अर्थ नाही. 1 मिनिटात जे मला सांगायचंय ते पुढच्या ऑफिसरला कळलं पाहिजे किंवा सगळ्या जो ग्रुप आहे त्यांना कळलं पाहिजे, अशा अप्रोचनच तुम्ही स्टोरी नेरेट करायची असते. मग नेरेट करताना कसं असतं की सरासरी जनरली कॉमन 15 ते 20 मुलांचा एक ग्रुप केला जातो आणि ते खाली डाव्या बाजूला जो फोटो दिसतोय तर या फोटोमध्ये असं यू आकारामध्ये सगळी मुलं बसवले जातात आणि 3 ऑफिसर तुमच्याकडे असतात, जे की 3 ऑफिसर पूर्ण 5 दिवस तुमच्याकडे असणार आहेत. एक असतो इंटरव्ह्यू ऑफिसर, दुसरा असतो सायकोलॉजिस्ट, तिसरा असतो जीटी ऑफिसर. मग या तिघांच्या ज्यांच्या पुढे तुम्ही बसलाय त्यांचं तुम्हाला पूर्ण 5 दिवस असेस करणार असतात. त्यामुळे इनिशियल स्क्रीनिंग तेच करतात. मग ते तिघांचं हे करून कॉर्डिनेशन करून ते ठरवतात की कुणाला स्क्रीनिंग करायचं कुणाला स्क्रीन आउट करायचं. मग यामध्ये तुम्हाला 1 मिनिटाची संधी मिळते, त्यामध्ये तुम्ही स्टोरी नॅरेट करायची. समजा आपल्या ग्रुपमध्ये 15 मुलं असतील तर 15 मुलांना 1-1 मिनिट मिळतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की हे डिझाईनच एक चांगल्या पद्धतीने केलं की समजा एखाद्याला नेरेट करता चांगली आली नाही तर मग याचं ग्रुप डिस्कशन होतं की
एक स्टोरी फायनलाइज करायची. आता 15 मुलं जे असतील ह्या पिक्चरच्याकडे बघणारी, तर 15 जणांचा अप्रोच वेगवेगळा, 15 जणांचा वेगवेगळ्या अप्रोचने विचार केलेला असतो आणि त्यातून मग एक फायनल स्टोरी अख्ख्या ग्रुपची करायची आणि त्यासाठी ग्रुप डिस्कशन असतं. आणि त्या ग्रुप डिस्कशन मध्ये जनरली कसं होतं की आपल्याला ग्रुप डिस्कशन मुलांचं फार कन्फ्युजन होतं इंटरव्ह्यूला, की कोणत्याही म्हणजे हा एसएसबीचाच असेल म्हणून नाही, जरी कॉर्पोरेटचा इंटरव्ह्यू कुठला जरी असेल तरी तिथं आपण गेल्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि डिबेट त्यातला फरकच मुलांना समजत नाही. तिथं ग्रुप डिस्कशन म्हणजे काय की तुम्ही स्वतःचं मत मांडताना दुसऱ्याचं मत ऐकून केलं पाहिजे. जसं आपण 4 मित्र एकत्र बोलत असतो, एक जण बोलतो दुसरा जण ऐकतो, अशा पद्धतीने ग्रुप डिस्कशन होणं गरजेचं असतं. मग इथं कसं होतं की बऱ्याच वेळा मी स्वतः पण अनुभवलंय आणि बाकीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बऱ्याच ठिकाणी बघितलंय की मुलं एक म्हणजे ग्रुप डिस्कशन स्टार्ट करा म्हटलं की एकदम तुटून पडतात. कोण कोणाचं ऐकत नाही, असं एकदम सोप्या भाषेत तर मच्छी मार्केट करून टाकतात. कोण ऐकणार नाही काही नाही आणि प्रत्येक जण आपलंच मत ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेस तिथं काय केलं जातं, पूर्ण ग्रुप वॉशआउट केला जातो आणि करतात सुद्धा. म्हणजे एक 500 मुलांची जी बॅच असते तर त्यातले 7-8 ग्रुप पूर्णच्या पूर्ण, म्हणजे एखादा मुलगा जरी चांगला असेल तर त्या ग्रुपच्या चुकीमुळे त्याला पण बाहेर जावं लागतं. मग त्यामुळे आपल्या ग्रुपचं कॉर्डिनेशन असल्या पद्धतीने असलं पाहिजे की सगळ्यांना सुरुवातीला तिथं आपल्याला मिळाल्यानंतर की शांततेनं आपण इनिशिएटिव्ह शांततेनं घ्यायचं. समजा एखादा बोलतोय आणि बाकीचे त्याला बोलून देत नसतील तर आपण नुसतं त्याला सांगायचं लेट हिम टू स्पीक, म्हणजे त्याला एक बोलण्याची संधी देऊ आपण, तो म्हणतोय ते बरोबर आहे, अशा पद्धतीनं हे करायचं. जनरली कसं आहे की शेवटी ग्रुप डिस्कशनची एक स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला की सुरुवातीला ग्रुप डिस्कशनला आहे ना, इनिशिएटिव्ह जर आपण घेतलं सुरुवातीलाच की पहिलाच पॉईंट आपण मांडायचा, स्वतःची स्टोरी जरी आपली चांगली नसेल, आपल्याला दुसऱ्याची पटत असेल तर चेस्ट नंबर समजा 12 असेल, चेस्ट नंबर 12 जी स्टोरी सांगितली मी त्याशी ऍग्री करतो की त्यांनी जी स्टोरी दिली त्यामध्ये एक चांगलं सोशल मेसेज दिला जातोय आणि अशा पद्धतीने मग असं इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला बोलायची संधी मिळते. तिथंच चान्स चांगला असतो, कारण की कसं होतं एकदा टाइमपास म्हणजे एक मिनिट जर ग्रुप डिस्कशन मध्ये गेला तर प्रत्येकाला म्हणजे 4-5 जणांना संधी मिळाली असतील, मग बाकीची मला कधी मिळेल मग यातनं मग ती डिबेटचं तिथं वातावरण सुरू होतं. त्यामुळे सुरुवातीला आपला पॉईंट कशा पद्धतीने मांडता येईल अशा पद्धतीने बघायचं. आणि ग्रुप डिस्कशन मध्ये महत्वाचं लक्षात ठेवायचं की सगळ्यांची स्टोरी आपण नीट म्हणजे आपली निरेट करूनच थांबायचं नाही, तर बाकीचे जे निरेट करतात त्यांचे एक शांतपणे ऐकून घ्यायचं की आपल्याकडे पॉईंट असला पाहिजे की माझी स्टोरी जी सांगितली आपली स्टोरी त्याला कशी रिलेट करता येते. समजा म्हणजे मी जी सांगितली स्टोरी ती सिमिलर टाईप दुसऱ्याने सांगितली असेल, तीच चौघांनी सांगितली असेल, तर सुरुवातच तुम्हाला ज्यावेळेस ग्रुप डिस्कशन स्टार्ट होईल त्यावेळेस सांगता येईल की जसं आपण चेस्ट नंबर 2, 3, 4, 5 आणि मी जी स्टोरी सांगितली ह्याच्यापासून आपला एक सोशल मेसेज अशा पद्धतीने जातोय किंवा यामध्ये जो मुलगा आहे तो आपल्याच एजचा आहे. अशा पद्धतीने सुरू करायचं झालं तर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून घेतल्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचं किती चांगल्या पद्धतीने ऐकताय आणि दुसऱ्यांना पण चान्स देताय हे त्यातून दिसतं. त्यामुळे त्यातनं तुमचे सिलेक्शनचे चान्सेस थोडेसे वाढतात. आणि दुसरं एक ह्यात शेवटी असतो कन्क्लुजन. मग कन्क्लुजन रिमार्क मध्ये ते जनरली कुणालाही एक रॅन्डमली कुठल्या 15 पैकी तुमच्यात किंवा मग ते ऑफिसर ठरवतात की तू ज्याला एखाद्याला संधी मिळाली नसेल ग्रुप डिस्कशन मध्ये बोलण्यासाठी तर त्याला संधी देऊन त्याला कन्क्लुजन जे आहे की तुमची फायनल स्टोरी काय असणार आहे ती मग त्याला सांगायला सांगतात. मग ही पहिल्या दिवसाची पूर्ण हे असते आणि यामधून नंतर रिझल्ट सांगितला जातो. जी मुलं स्क्रीनिंग होतात ते तिथे थांबतात आणि बाकीच्या मुलांना माघारी पाठवलं जातं. मग जर तुम्हाला स्क्रीनिंग व्हायचं असेल तर बेसिकली महत्वाचं जे आहे ती पीपीडीटी आहे. मग पीपीडीटी मध्ये तुम्ही एक स्टोरी जे आहेत म्हणजे जर आता इंटरव्ह्यूला तुम्ही जाणार असाल तर एक बेसिकली अशा पद्धतीचा कसा आपला अप्रोच असला पाहिजे. मग थोडंसं आपण प्रिपरेशन करून गेल्यानंतर तिथं थोडंसं सोयीस्कर जाणार आणि तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. आणि तिथं जनरली जो आहे म्हणजे जसं की स्टोरी ज्या लिहायची आहे तुम्हाला तर स्वतःला तिथं म्हणजे कोणतीही स्टोरी असल्यानंतर स्वतःला त्याच्या जागी उभं करून जर आपण स्टोरी लिहिण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला सोयीस्करपणे स्टोरी सांगता येते. मग ही बाब लक्षात ठेवायची. मग हिथून झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनिंग होता आणि मग तुम्हाला पुढच्या जे 4 दिवसाचे राहिलेलं शेड्यूल आहे मग त्याला तुम्हाला जायला मिळतं. ही असते पहिल्या दिवसाची स्क्रीनिंग टेस्ट. दुसऱ्या दिवशी जे आहे ते सायकोलॉजी टेस्ट म्हणतात. सायकोलॉजिकल टेस्टमध्ये बेसिकली 4 स्टेजेस असतात. त्यामध्ये एक पहिला आहे थीमॅटिक अप्रिशिएशन टेस्ट, टॅट म्हटलं जातं. नंतर वर्ड असोसिएशन टेस्ट, परत सिच्युएशन रिएक्शन टेस्ट आणि सेल्फ डिस्क्रिप्शन. थीमॅटिक अप्रिशिएशन टेस्ट ही सिमिलर टू पीपीटीटी सारखी आहे. मग यामध्ये फक्त काय आहे की तुम्हाला स्टोरी लिहायची ती नेरेट नाही करायची. मग यामध्ये काय असतं की 30 सेकंदासाठी तुम्हाला पिक्चर दाखवला जातो आणि त्याच्यावर 5 मिनिटं देऊन तुम्हाला 5 मिनिटात एक स्टोरी अशा पद्धतीने तुम्हाला 11 स्लाइड्स दाखवल्या जातात आणि 11 स्लाइडच्या तुम्हाला 11 स्टोरी वेगवेगळ्या लिहायच्या असतात आणि
त्याच्यानंतर एक 12वी स्लाइड दाखवली जाते आणि 12व्या स्लाइड मध्ये तुम्हाला जी स्वतःच्या मनाची त्या कंडिशनला तुमच्या मनामध्ये एक स्टोरी ती स्टोरी लिहायची असते. मग याच्यासाठी एक जनरल काय आहे की आपल्या आयुष्यातला जो एखादी घटना घडली असेल तर ती स्टोरी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून ती आपण इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे इंटरव्ह्यू ज्यावेळेस घेणार आहे तर ती आपली इंटरव्ह्यू मध्ये पण त्याच रिलेटेड आपली जर गोष्ट आली असेल म्हणजे सांगताना तर ती बरी जाते. जनरली 12वी जी स्टोरी आहे ना ते आपण प्रिपेअर करून गेलेलं चांगलं की तिथं गेल्यानंतर 11 स्टोऱ्यांमध्ये आपण त्याच्या रिलेटेड मग कुठली तर 12वी त्या क्षणाला आपल्याला काय तर तिथं सुचत नाही आपल्याला म्हणजे एखादं काही तर असणं त्याच्यावर आपण सोल्युशन देणं ते सोपं जातं. पण काहीच नसताना त्याच्यावर सोल्युशन देणं म्हणजे जसं आपण रिसर्च मध्ये विचार केला जातो की काहीच नाही त्याच्यावर सोल्युशन शोधणं म्हणजे एक नवीन काहीतरी कन्सेप्ट डिझाईन करायचा असतो मग त्यामध्ये वेळ जातो रिसर्च मध्ये आणि एखादा जर काहीतरी प्रॉब्लेम आलाय पुढे आपल्याला दिसतंय त्याच्यावर सोल्युशन देत ते इमिजिएटली आपण सोल्युशन देऊ शकतो. त्यामुळे जी 12वी स्लाइड आहे त्याचं आपण अशी स्ट्रॅटेजी ठेवायची की आपल्या आयुष्यातली एखादी घटना जी की पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि त्या पद्धतीने ती 12वी स्टोरी आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यामध्ये पण पूर्णपणे ज्या 11 स्टोऱ्या 12 स्टोऱ्या आपण टोटल लिहिणार आहे तर यामध्ये त्याला एक बिगिनिंग असलं पाहिजे त्याची बॉडी त्याला काहीतरी एक बॅकग्राऊंड असलं पाहिजे आणि त्याचं कन्क्लुजन असलं पाहिजे. स्टोरी अशी अर्धवट सोडायची नाही किंवा त्याला म्हणजे निगेटिव्ह त्याचा मेसेज गेला पाहिजे अशा पद्धतीने सोडायची नाही. स्टोरी ही पॉझिटिव्ह मेसेज गेला पाहिजे अशा पद्धतीनेच लिहिण्याचा प्रयत्न करा. नंतर असतं दुसरा वर्ड असोसिएशन टेस्ट वॅट म्हणजे तुम्हाला एक स्क्रीनवर 15 सेकंदासाठी एक वर्ड दाखवला जातो आणि 15 सेकंदामध्ये तुमच्या त्या वर्डला तुम्ही काय असोसिएट करताय म्हणजे तुमच्या आयुष्यात त्या वर्डला काय कुठल्या सिच्युएशन मध्ये तुम्ही त्याला रिलेट करू शकताय तर ही आहे ती वर्ड असोसिएशन टेस्ट म्हटलं जातो. जसं की आता कोणताही वर्ड म्हणजे तुमच्या जनरल आयुष्यातले कोणतेही वर्ड असतात जसं की असेल ट्रॅव्हल हा वर्ड आला तर ट्रॅव्हल वर्ड आल्यानंतर तुम्ही त्याला असोसिएट काय करू शकता की तुम्हाला ट्रॅव्हलिंग आवडतं किंवा मग एखादा असा लिहू शकतो की ट्रॅव्हलिंग मुळे आपलं नॉलेज एनहान्स होतं. हा म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करता त्यावेळेस थोडंसं निसर्गाबद्दल थोडंसं शिकता मग ते नॉलेज एनहान्स होतं. अशा पद्धतीने त्यातनं पॉझिटिव्ह अप्रोचने जाईल अशा पद्धतीने घ्यायचं. आणि यामध्ये जनरली काय असतं की 60 वर्ड असतात तर 60 वर्ड मध्ये कधी कधी निगेटिव्ह वर्ड असतात. निगेटिव्ह म्हणजे की तुम्ही त्याला निगेटिव्ह रिलेट करू शकता असोसिएटेड जे तुम्हाला आहे तर निगेटिव्ह करू शकता. जसं की इम्पॉसिबल आहे मग इम्पॉसिबल आहे तर त्याला आपण लिहिलं पाहिजे इम्पॉसिबल कॅन बी मेड पॉसिबल म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच. आपल्याला जो वर्ड असोसिएट करायचा आहे तर त्याला आपण पॉझिटिव्ह कसं करता येईल अशा पद्धतीने बघायचंय. जसं की ऍटम दिला आहे तर ऍटम मध्ये काय तर सोर्स ऑफ एनर्जी आपण लिहू शकतो त्याला ऍटम बॉम्ब अशा पद्धतीने निगेटिव्ह लिहिण्याची गरज नाहीये. मग अशा पद्धतीनं वर्ड असोसिएट करायचं आहे. आणि पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये एक सगळ्यात महत्वाची आहे ना की आपण सायकोलॉजीमध्ये तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच चेक केला जातो म्हणजे त्यामुळं बेसिकली ज्या सिच्युएशन्स असतात तर त्यामध्ये आपण पॉझिटिव्हलीच रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आयुष्यात जर आपण पॉझिटिव्ह राहिलो तर इथं आपसुकच आपण पॉझिटिव्ह ही अप्रोचनेच आपण तिथं उत्तर देऊ शकतो. त्यामुळे आपलं नॅचरल परफॉर्मन्स तिथं द्यायला आपल्याला आर्टिफिशियल व्हायची गरज नाहीये. नंतर असतो सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. तर सिच्युएशन मध्ये यामध्ये कसं असतं तुम्हाला पेपर दिला जातो या पेपरमध्ये 60 सिच्युएशन्स असतात आणि एका मिनिटामध्ये आपल्याला एक सिच्युएशनवर रिॲक्ट करायचं असतं. जसं की सिच्युएशन थोडक्यात तुम्हाला सांगतो केस की तुम्ही एसएसबी इंटरव्ह्यू साठी निघालाय आणि ट्रेन मधून जाताना तुमची जी डॉक्युमेंटची फाईल आहे ती एका चोरानं पळवून नेली अशी सिच्युएशन दिली तर तिथं तुम्ही काय कराल. मग पळवून नेऊन तो ट्रेन मधून त्यांनी उडी काढली तर काय करणार. मग अशा वेळेस तुम्ही रिॲक्ट आहे की पहिलं एकतर ट्रेनचं स्पीड पहिल्यांदा त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार. स्पीड ट्रेनचं जास्त असेल तर उडी न मारता ट्रेनची चेन ओढणार कारण की तिथनं तुम्ही अवेअरनेस दाखवला पाहिजे की ट्रेन चालू आहे त्याने उडी मारली तो जर खाली जाऊन फ्रॅक्चर झाला तर तुम्ही पण फ्रॅक्चर व्हायची गरज नाही ना. तुमची डॉक्युमेंट गेल्यात तुम्ही ट्रेनची चेन ओढली आणि ट्रेन थांबल्यानंतर त्याचा पाठलाग केला किंवा मग तिथं जे नियर बाय समजा एखाद्या प्लॅटफॉर्मवर असेल तर पोलिसांचे तिथले जे रेल्वे पोलीस असतील त्यांच्याकडे अप्रोच करणार. अशा पद्धतीने तिथे रिॲक्ट कसं होत आहे. किंवा तुम्ही रस्त्याने निघाला आणि तुमच्या पुढे एकदम साप आला तर त्यावेळेस तुम्ही काय रिॲक्ट करणार आहे. मग अशा पद्धतीच्या क्रिटिकल सिच्युएशन दिल्या जातात. आणि ह्या कसं असतं की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या मिलिटरीच्या ग्रुपचं रिप्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही लीडर असणार आहे ग्रुपचं तर त्यावेळेस तुमच्याकडे अशा क्रिटिकल सिच्युएशन येत असतात. मग त्यावेळेस तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे ते हेतून चेक केला जातो की म्हणजे अशी काहीतरी क्रिटिकल सिच्युएशन आली आणि तिथं तुम्ही लिहिलं की नाही तिथून पळ काढणार तर ऑफिसरच्याकडे ती क्वालिटी नाही. ऑफिसरच्याकडे कसं की प्रत्येक सिच्युएशनला तो सामर्थ्याने सामोरं गेला पाहिजे. मग अशा पद्धतीने तिथे आपण रिॲक्ट व्हायचंय. मग ही असते सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. आणि नंतर असते ती सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट. सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट मध्ये एक तुम्हाला फॉर्म दिला जातो तर त्या फॉर्म मध्ये तुमचं स्वतःच माहिती तुम्हाला लिहायची असते. स्वतःची माहिती म्हणजे काय की तुमचं स्वतःचं स्वतःबद्दलचं मत काय, तुमच्या पालकांचं तुमच्याबद्दलचं मत काय,
तुमच्या मित्रांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे, तुमच्या शिक्षकांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे, आणि अशा पद्धतीचे त्याचे क्वेश्चन असतात. परत अजून एक त्यात एक क्वेश्चन असतो की तुमच्या शत्रूचं, तुमच्या एनिमीचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे. अशा पद्धतीने 5-6 प्रश्न असतात आणि त्याचं तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन द्यायचं असतं. तर हे डिस्क्रिप्शन लिहिताना आपण जे खरं नॅचरली आहे तेच जनरली, म्हणजे शक्यतो कशा पद्धतीने सोपा याला पर्याय काय आहे की आपण इंटरव्ह्यूला समजा जाणार असू तर आपल्या मित्रांबद्दल जनरल विचारतात, माझ्याबद्दल तुला काय वाटतं, की कसं आहे, म्हणजे मी मित्र म्हणून कसा आहे, किंवा शिक्षकांना सर माझ्या स्वभावाबद्दल कसं वाटतं, मी विद्यार्थी म्हणून तुम्हाला कसं वाटतो, पालकांना मी कसं वाटतो. मग जसं की पालकांना तुम्ही आज्ञाधारक आहे, शिक्षकांना तुम्ही आज्ञाधारक आहे, वक्तशीर आहे, जे तुम्हाला टास्क दिला जातो तो तुम्ही कम्प्लीट करता, फ्रेंड्सला तुम्ही हेल्पफुल आहे, कुठल्याही गरजेच्या वेळेस तुम्ही त्यांना मदत करता. ही तुमच्या त्यांनी सांगितलेलं लिहिलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने नॅचरल जर आपण इथं डिस्क्राईब केलं तर त्याचा तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये आणि ग्राउंड टास्क करता तिथे तुम्हाला रिलेट केलं जातं. आणि त्यामुळं आपण तिन्हीकडे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देणार असाल, सायकोलॉजी टेस्ट देणार असाल किंवा ग्राउंड टास्क करणार असाल, तिन्हीकडे तुमचं तीन म्हणजे जसं की फिजिकली, मेंटली आणि इंटेलेक्च्युअली सगळीकडून तुम्हाला अनालिसिस केलं जातं ह्या इंटरव्ह्यू मध्ये. त्यामुळे सगळीकडे तुम्ही एकसारखंच असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये काहीतरी वेगळं सांगताय मोठं की मी अशा पद्धतीनं एकदम फिजिकली स्ट्रॉंग आहे आणि इकडं तुम्ही ग्राउंड टास्क करताना तिथं चक्कर येऊन पडला तर त्याला अर्थ नाही, म्हणजे मिसमॅच झालं. कॉन्ट्रोवर्शियल असेल तर तिथं तुम्हाला ही मी क्रिटिकल केस सांगितली, पण तिथं ते जे ऑफिसर असतात ब्रिगेडियर अशा वरच्या लेवलचे तिथं जे ऑफिसर असतात तर त्यांना एकदम एक्सपिरियन्स चांगला असतो. माणूस बघून ते माणसाची पारख त्यांना चांगली असल्यामुळे तुम्ही त्यांना तिथं ग्लब फसवू शकत नाही. त्यामुळे आपण एकदम प्रामाणिक आणि नॅचरली ह्या प्रोसेसला जाताना तुम्ही जितकं स्वतःच नॅचरली जाल तितकं तुमचे सिलेक्शनचे चान्सेस चांगले. जे तुम्हाला येतं येस हे मला येते, नाही येत नाही स्किप करायचं. उगाच तिथं काहीतरी आपलं आर्टिफिशियली एक एन्व्हायरमेंट करून एक सांगण्याचा असा प्रयत्न करणं चुकीचं आहे. आणि ते म्हणजे तसं केल्यानंतर तुम्ही कदाचित तुम्हाला वाटेल की मी त्यांना फसवलं किंवा हे केलं, पण ते इतक्या लेवलचे चांगले वरच्या हे जे असतात ते तुम्हीच तिथं कुठेतरी फसला जाल. त्यामुळे एकदम आपण जो आपला नॅचरल स्वभाव आहे त्या नॅचरल स्वभावानंच ह्या इंटरव्ह्यूला जायचं आणि जे आहे ते त्या पद्धतीने करायचं. मग ती सायकोलॉजी टेस्ट सेकंड डे ला होते आणि ह्याच सेकंड डे पासून इंटरव्ह्यू असतात ज्या मुलांचे, किंवा मग थर्ड आणि फोर्थ डे ला पण इंटरव्ह्यू असतात. आणि तिसरा आणि चौथा दिवस असतो जो की फिजिकल मी म्हटलं. आता आपलं पहिल्यांदा झालं सायकोलॉजी टेस्ट, पहिलं स्क्रीनिंग झाल्यानंतर सायकोलॉजी म्हणजे तुमचं मेंटली स्टेबल किती आहात, तुमचा अप्रोच कसा आहे एखाद्या सिच्युएशनला रिॲक्ट करायचा. आणि नंतर असतो तो ग्रुपिंग टास्क. तर ग्रुपिंग टास्क मध्ये इथं तुमचं टीमवर्क चेक केलं जातं, तुमचं किती स्ट्रॉंग आहात ते बघितलं जातं. आणि हे टास्क अशा पद्धतीने डिझाईन केलेत की फक्त तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असून काहीच करू शकत नाही. तुमचं फिजिकल ऍज वेल एज तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तरच हा टास्क तुम्ही कम्प्लीट करू शकता. आणि ह्यातला सगळ्यात क्रिटिकल जो टास्क असतो की ग्रुप टास्क पहिला जो आहे इथं ग्रुप ऑब्स्टॅकल टास्क 1 नंबरला सांगितलाय. तर त्यामध्ये कसं असतं की तुम्हाला 40 मिनिटं दिला जातो, वेळ दिला जातो आणि एक तुमच्याकडे टास्क असतो. टास्क मध्ये आता हे पहिल्या पिक्चर मध्ये टॉपला जो पिक्चर आहे त्यामध्ये मुलं दिसतात ग्रुपिंग टास्क मध्ये, प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क याला म्हणतात. तर यामध्ये काय असतं की तुम्हाला एक एरेना म्हणजे दिला जातो, एक 20 बाय 20 फूट किंवा 25 बाय 25 फूट असा एक एरिया असतो आणि तुम्ही एका बाजूला असता आणि मध्ये असं लँडवर मध्येच कुठेतरी खांब उभा केलेला असतो, कुठेतरी पोल असतो. मग जमिनीला न टच करता तुम्ही तुमच्याकडे एक प्लॅंक फळी दिली जाते आणि एक काहीतरी वस्तू, जसं की ह्या मुलांच्याकडे कॅन दिलाय तर हा कॅन तुम्हाला तिकडे पलीकडे पोहोचवायचा आहे. मग हे पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे साधन काय आहे, तर तुमच्याकडे एक फळी, एक दोरी आहे. मग एवढं साधन घेऊन पूर्ण ग्रुप प्लस तो कॅन घेऊन तुम्हाला तिकडे जायचं. जसं की मिलिटरीला हे आपलं मिलिटरी एका ठिकाणाहून दुसरीकडे त्यांना जायचं असतंय, तर अशा पद्धतीचा हा टास्क आहे. मग यामध्ये तुमचं जमिनीवर पाय टेकला नाही पाहिजे, तर तो झाला तर फॉल परत तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायला सांगतात. मग अशा वेळेस कसं केलं पाहिजे, मग हे जे टास्क आहेत ना हे डिझाईन केलेत इंटरव्ह्यूचं सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट. आता मी सुद्धा ग्रामीण भागातल्या, जी ग्रामीण भागातली मुलं आहेत ना त्यांना हे एकदम सोप्या पद्धतीने इंटरव्ह्यू म्हणजे टास्क सोप्या पद्धतीने जातो. कारण की आता ही जी फळी तुम्हाला दिसत असेल फळी, तर फळी तुम्हाला बांधायची. आता आपण ग्रामीण भागात आपण जनावर वगैरे सांभाळत असतो, गुरं वगैरे बांधत असतो. चौराडी घाट सगळ्यांना माहितीये. ऑलमोस्ट मी आता पूर्ण ह्या टास्क मध्ये सगळं कम्प्लीट केलेले टास्क. तर ह्या टास्क मध्ये ऑलमोस्ट 99% तुम्ही जर चौराडी घाट तुम्हाला येत असेल ना तर सगळं म्हणजे चौराडी घाट दिली, चौराडी घाटीचं एक ऍडव्हान्टेज काय, ती घाट जर एका आपण पोलला दिली तर तिथनं घसरत नाही ती घाट.
मग बाकीच्या गाठा जर आपण सिंपल एक सिंगल गाठ दिली तर त्याच्यावर लोड आला, हा मुलगा समजा तिथं गेला तर ती गाठ घसरू शकते. म्हणून जर चौराडी गाठ दिली तर तुम्ही किती 4 मुलं जरी त्या फळी उभं राहिली तर ती गाठ घसरणार नाही, तुमचा कधीच फॉल होणार नाही. मग अशा पद्धतीनं थोडंसं ग्रामीण भागातल्या मुलांना ते ऍडव्हान्टेज आहे. जी शहरी भागातली सुद्धा मुलं असतील मग त्यांनी जे आहे, ज्यांनी स्काउट गाईड केलं असेल तर त्यांना दोरीच्या गाठीबद्दल माहिती असेलच. पण ह्या ज्या बेसिक गाठ आहेत, म्हणजे जर तुम्ही चौराडी गाठ शिकून तिथे गेला तर एक सोपं म्हणजे सगळं टास्क तुम्ही सोयीस्कररित्या कम्प्लीट करू शकता. मग हा जो असतो तो प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क असतो. मग यामध्ये तुम्हाला ऑब्स्टॅकल घेऊन पुढे जायचं असतंय आणि यामध्ये टीमवर्कचं महत्व असतंय. म्हणजे आपण मला सोल्युशन माहिती म्हणून मी एकट्यानेच केलं, एकटाच पुढे गेलो तर त्याला अर्थ नाही. तुम्ही पूर्ण टीमशी सल्ला मसलत करून की आम्हाला असं वाटतंय, तुला काय वाटतंय, हा मग तू म्हणतोस ते सोपं वाटतंय, मग असं करू, असं डिस्कस करायचं पूर्ण टीम मध्ये. आणि पूर्ण टीम एक सरासरी याला 9 ते 10 मुलांचा एक ग्रुप असतो. मग पूर्ण टीमने एक कोऑर्डिनेशन करून हा टास्क कम्प्लीट करायचा असतो. आणि हा टास्क कम्प्लीट केल्यानंतर काय होतं की समजा 9 ते 10 मुलं असल्यानंतर काही मुलांना संधी मिळत नाही. म्हणजे समजा एक डॉमिनंट मुलं त्यात असतील ग्रुपमध्ये तर तेच सगळं करून टाकतात, किंवा ज्यांना प्रिव्हियस एक्सपिरियन्स असेल त्यांना माहिती आहे की असं हा तास अशा पद्धतीने आपण कम्प्लीट करू शकतो, तर ती त्या पद्धतीने करतात. ते नवीन मुलांना संधी मिळत नाही. मग ती संधी मिळवून देण्यासाठी म्हणजे हा इंटरव्ह्यू डिझाईन करताना त्यांनी अशा पद्धतीने केलेला आहे की समजा एखाद्याला प्रोग्रेसिव्ह ग्रुपमध्ये संधी नाही मिळाली तर त्यासाठी त्यांनी नवीन टास्क डिझाईन केला, हा ग्रुप टास्क. म्हणजे तो ग्रुप आहे तो 5-5 10 मुलांचा असेल तर 5-5 मुलांमध्ये डिवाइड केला जातो आणि तुम्हाला टाइम कमी म्हणजे 40 मिनिटाचा आहे तो टास्क, पण डिफिकल्टी कमी असते. मग त्यामध्ये तुम्हाला स्वतःचा परफॉर्मन्स दाखवू शकताय. म्हणजे समजा आपल्याला प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क मध्ये स्वतःचा परफॉर्मन्स सगळ्यांच्या मुळे आपल्याला दाखवता आला नाही तर तुम्ही हाफ ग्रुप मध्ये दाखवू शकताय. हाफ ग्रुप पण सेम अशाच पद्धतीने 5 जणांनी टास्क कम्प्लीट करायचा असतो, टाइम कमी असतो त्याला. मग ते पण नाही झालं तरी पण तुम्हाला अजून एक संधी मिळावी म्हणून तुम्हाला एक कमांड टास्क दिला जातो. कमांड टास्क म्हणजे काय की तुमच्या ग्रुपमधील तुम्ही कोणतेही 2 मुले घेऊ शकता आणि तुम्ही स्वतः कमांड करायची त्यांना की असं कमी लेवल असते त्याला, सरासरी 5 ते 10 मिनिटं वेळ दिला जातो. आणि 10 मिनिटांमध्ये तुम्हाला एरेना पण कमी असतो, 10 बाय 10 फूटचा असा एरेना असतो. तर या एरेनामधून तुम्हाला त्या मुलांच्याकडून काम करून घ्यायचं, म्हणजे तुमच्यात जे कमांडिंग क्वालिटी काय आहे ती तिथं चेक केली जाते. मग अशामध्ये कमांड टास्क असतो. मग समजा त्यातही संधी आहे, म्हणजे त्यात आपल्याला क्रिटिकल टास्क आला तो आपण समजा कम्प्लीट करू शकलो नाही तरी पण अजून एक तुम्हाला संधी मिळते, ते असतो इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल टास्क. इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल टास्क असतो, यामध्ये काय असतं की टोटल 10 ऑब्स्टॅकल असतात आणि त्याचा नंबर असतात. म्हणजे प्रत्येक ऑब्स्टॅकल नुसार तुम्हाला पॉईंट मिळतात. 1 नंबरचं ऑब्स्टॅकल तुम्ही पार केलं तर तुम्हाला 1 पॉईंट मिळतो, 2 नंबरचं पार केलं तर 2 पॉईंट मिळतात. अशा पद्धतीनं इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल टास्क असतो आणि 3 मिनिटांमध्ये सगळे ऑब्स्टॅकल कम्प्लीट करायचे असतात. मग हे ऑब्स्टॅकल काय असतात की सिंपल तुम्हाला एक फळी दिली, फळीहून वरनं चालायचे किंवा एक अशा पद्धतीने स्टेप असतात आणि स्टेप वरनं जाऊन परत खाली घसरगुंडीनं उतरायचे किंवा टार्झन जम्प घ्यायचे किंवा रोप क्लाइम्बिंग करायचे. अशा पद्धतीने ते तास असतात आणि डिफिकल्टी लेवल नुसार त्याचे पॉईंट ठरवले जातात. आणि 3 मिनिटात समजा तुम्ही कम्प्लीट केलं तर 3 मिनिटात कम्प्लीट केल्यानंतर तुमचं जे हे पुढचं अजून समजा वेळ तुमच्याकडे बाकी तर तुम्ही अजून बोनस पॉईंट करू शकता. म्हणजे एक टास्क कम्प्लीट केला 1 मार्क, 10 मार्क 10 नंबरचा टास्क कम्प्लीट केला तर 10 मार्क. तर असं 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 55 मार्क पॉईंट मिळवण्याची संधी असते. आणि समजा एखाद्यानं 55 प्लस अजून 2 ते 3 कम्प्लीट केलं तर तुम्हाला पुढचे बोनस म्हणजे बाकीच्याला 55च मार्क झालेत आणि तुम्हाला अजून बोनस पॉईंट मिळतात. ह्या बोनस पॉईंटचा तुम्हाला जी मेरिट ठरतं ते इथं फायदा होऊ शकतो. आणि हे टास्क आहेत ना तर ह्यासाठी एक स्ट्रॅटेजी म्हणजे कसं की मुलांचा अप्रोच कसा राहतो, हा 10 नंबरचा टास्क कम्प्लीट केला तर ते आपल्यावर असतं की कुठला टास्क कधी करायचा, सिक्वेन्सने केला पाहिजे असं काही नसतं. तर 10 नंबरचा टास्क कम्प्लीट केला तर 10 पॉईंट मिळणार, म्हणून सगळी मुलं पहिल्यांदा 10 नंबरचा टास्क कम्प्लीट करायला जातात. परंतु 10 नंबर देणारे तर तो टास्क त्या लेवल डिफिकल्टी पण त्याची त्या लेवलची असते. मग तिथं मुलांचा वेळ तिथंच जातो. म्हणजे 10 मार्काचा टास्क कम्प्लीट करण्यासाठी मुलाने 1 मिनिट वेळ घालवला आणि त्याच मिनिटात मी 4 नंबरचा 3 नंबरचा असं करून एका मिनिटात मी इकडे 15 ते 20 मार्क किंवा 25 पॉईंट मिळवू शकतो आणि तिथंच 10 मिनिटासाठी वेळ घालवतो. मग असं न करता आपण सिक्वेन्सनं म्हणजे कसं 1 नंबर शोधून 2 नंबर असं नाही करायचं. आपल्याला एका ठिकाणी उभं केलं असते आणि टास्क जंबल केलेला असतात, म्हणजे सिक्वेन्सनं नसतात. तर आपल्याला ज्या ठिकाणी उभं केलंय तिथून जो टास्क सुरू होतो, म्हणजे समजा मला 4 नंबरच्या टास्क कसे कमी केले, उभं केलंय असं सर्क्युलर राऊंड मध्ये टास्क असतात. तर 4 नंबर पासून 5 नंबर पुढे परत 7 नंबर आहे. तर असं आपण जसं आपल्या पुढे जो टास्क येतोय तो कम्प्लीट करत जायचं. म्हणजे काय की आपला एका टास्क पासून दुसऱ्या टास्ककडे जाण्याचा वेळ वाचतो, तिथं सेव्ह वेळ होतो आणि आपण सगळे एका दमात आपण सगळे टास्क कम्प्लीट करू शकतो. आणि हे टास्क करताना महत्वाचं आहे की
जे आपलं टास्कवर कॉन्सन्ट्रेशन एक टेन्शन घ्यायचं नाही. हे जो पूर्ण इंटरव्ह्यू आहे ना एकदम फ्री माइंडेडली जर तुम्ही केला ना तर एकदम चांगल्या पद्धतीने होतो. आता मी स्वतःच्या वेळेस इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल टास्क करत होतो. तर आमचं मी डिसेंबरमध्ये होतो, भोपाळमध्ये माझा त्यावेळेस इंटरव्ह्यू होता. तिकडचं जे टेम्परेचर त्यावेळेस होतं म्हणजे सरासरी 4-5 डिग्री टेम्परेचर, पाऊस पडत होता. डिसेंबरचा 28 डिसेंबर पासून आमचं बॅच होती माझी त्यावेळेसची. तर एकदम थंडी म्हणजे आम्ही त्यावेळेस हे जे आता तुम्हाला तिथं जे त्यांनी हे घेतलाय गणवेश घातलाय तिथं म्हणजे ग्रुप टास्कसाठी हा ड्रेस कोड असतो की तुम्हाला हाफ शॉर्ट आणि व्हाईट कलरचा पॅन्ट. तर आम्हाला सगळ्यांना जर्किंग वगैरे घालून हा टास्क करायला लागला, कारण की पूर्ण पाऊस, वातावरण, टेम्परेचर इतकं खाली, मग मुलं सगळी थंडीच्या वातावरणामुळे त्यांना ते असं जुळताना थोडा प्रॉब्लेम व्हायचा. पण जसं मगाशी मी सांगितलं की ग्रामीण भागातल्या मुलांना हे ऍडव्हान्टेज चांगलं आहे. तर आता आमचं कसं असायचं की आम्ही रात्रपाळीला भिजवायला ह्याला त्याला जायचो, मग त्यामुळे आम्हाला रानाचं किंवा थंडीचं याचं इतकं काय वाटायचं नाही. चिखल खाली ग्राउंड पूर्ण चिखल होता, तर चिखलात नाचायची सवय असल्यामुळे हे टास्क करताना असं म्हणजे आपण जसं काय रानातच पळतोय अशा पद्धतीने टास्क आम्ही हे कम्प्लीट केलं. मग त्यामुळे इतकं क्रिटिकल सिच्युएशन म्हणजे पावसाचं वातावरण हे सगळं असून मी त्यावेळेस 13 टास्क कम्प्लीट केले, म्हणजे 10 टास्क कम्प्लीट करून पुन्हा 4 नंबरचा, 3 नंबरचा आणि 2 नंबरचा टास्क कम्प्लीट केला. मग असं इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल टास्क असतोय. मग हे टास्क करताना आहे ना कुठलंच म्हणजे हे टास्कच नाही, कुठल्याही आयुष्यातल्या क्षणात कुठली एक्झाम असू द्या तुमची, त्याच्यानंतर कुठली इंटरव्ह्यू असू द्या, एकदम फ्री माइंडेडली जायचं. तुम्ही जितकं नॅचरली फ्री माइंडेड जाईल ना तितकं तुम्हाला म्हणजे दबाव नसला की एकदम माणसाचा परफॉर्मन्स चांगला होऊन जातो, नॅचरल परफॉर्मन्स होतो. आम्ही दबावात गेलो तर आपला नॅचरल परफॉर्मन्स पण बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे एकदम नॅचरल परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करायचा इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल टास्कला. तर त्याच्यानंतर जे असतो मी जे आता हे सांगतोय हे आउटडोर टास्क सांगतोय, आणि ग्रुप टास्क मध्ये इनडोअर पण आहेत, वर आहेत, त्याचं मी डिस्कस नंतर सांगतो. नंतर असते ती स्नेक रेस असते. स्नेक रेस मध्ये काय आहे की तुमचा जो 8 ते 10 मुलांचा जो ग्रुप आहे तर त्या ग्रुपच्याकडे एक मोठी जाड दोरी दिली जाते, आणि लास्टच्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय की असे ऑब्स्टॅकल असतात, 10 ऑब्स्टॅकल असतात. हे रोप क्लाइंब करून वर जाऊन परत पुढे जायचंय, आणि पुढे मग एखादी वॉल असते, वॉलवर 8 फुटाची वॉल असते, त्याला दोरी नसते. 12 फुटाची वॉल असते, त्याला दोरीला क्लाइंब करून वॉलवर जाऊन पुढे जायचं. मग अशा पद्धतीनं पूर्ण ग्रुपनं, आणि त्यात कंडिशन काय असते की जे जितके ग्रुप असतात, समजा आता टोटल 40 मुलं स्क्रीनिंग झाले तर, आणि 10 मुलांचे 4 ग्रुप केले तर 4 ग्रुपची रेस लावली जाते, आणि कोणता ग्रुप जिंकतोय हे बघितलं जातं. मग यामध्ये काय आहे की ग्रुप ऍक्टिव्हिटीला जास्त महत्व आहे, की तो जो स्नेक दिलाय म्हणजे जे आपल्याकडे जाड दोरी दिली जाते, चराट म्हणतो आपण त्याला, तर त्या चराटाला किमान ग्रुप मधल्या 4 मुलांचा हात कंटिन्युअस लागलाच पाहिजे. म्हणजे असं नाही की एक वर गेला ती चराट मागच कुठं तर राहिली आणि एकानंच पकडला, असं नाही. अख्ख्या ग्रुपचा म्हणजे पूर्ण रेसमध्ये 4 मुलांचा हात त्याला लागलाच पाहिजे अशा पद्धतीने. आणि सगळ्या ग्रुपला एक ऑब्स्टॅकल पूर्ण करून सगळा ग्रुप गेल्याशिवाय पुढे एकटा जाऊ शकत नाही. मग यामध्ये टीमवर्क आहे, आणि ह्यात सगळ्यात महत्वाचं काही चेक केलं जातं तर तुमच्याकडे जर समजा तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असाल तर तुम्ही एक जो तुमच्या टीम मध्ये जो वीक मुलगा आहे, फिजिकली वीक म्हणू शकतो आपण, तर त्याला तुम्ही कसं हेल्प करताय. जसं की आता भिंतीवर चढायचंय, 8 फुटाची भिंत आहे, एक जर तुमच्याकडे एक वीक मुलगा असेल, उंची त्याची कमी असेल, त्याला चढता येत नाही, तर तुम्ही त्याला खांद्यावर घेऊन त्याला वर पाठवलं पाहिजे. 12 फुटाची उंची तर खाली वाकून त्याला दोरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा ह्या अशा पद्धतीनं जाळ्यांचा आहे, किंवा एक क्लाइम्बिंगचा असतो, तर त्यावेळेस तुम्ही एकामेकाला सपोर्ट केला पाहिजे. मग यातून तुम्ही तुमच्या टीमसाठी किती डेडिकेटेडली काम करता, म्हणजे स्वतः तर करणारच, स्वतः त्यातनं टास्क मधनं पार करणारच, पण टीमला पण कसं तुम्ही पुढे घेऊन जाताय. मग ह्या अप्रोच मध्ये प्रत्येकाला स्वतःला, आणि आपण म्हणजे जर तुम्ही इंटरव्ह्यूला तिथे गेल्यानंतर आहे ना दुसऱ्याला कशा पद्धतीने मदत करता येईल तर मदत केलीच पाहिजे. आणि उगाच म्हणजे एखादा फिजिकली स्ट्रॉंग आहे त्यालाच उचला गेलाय असं ओव्हर पण नाही करायचं, पण ज्याला खरंच गरज आहे तर त्याला मदत केल्याचा अप्रोच तुम्ही दाखवला तर तुमचं एक चांगला अप्रोच त्यांना जो जीटीओ ऑफिसर असतो, ग्राउंड टास्क ऑफिसर, तर त्याला तो दिसतो. त्यामुळे आपण किती मदत करता येईल तेवढी मदत करायची स्नेक रेस मध्ये. आणि नंतर 4थ्या दिवशी फायनल ग्रुप टास्क असतो. तर फायनल ग्रुप टास्क मध्ये काय आहे की ज्या मुलांना, जसं मी तुम्हाला सांगितलं प्रोग्रेसिव्ह मध्ये संधी नाही मिळाली तर हाफ ग्रुप आहे, हाफ मध्ये नाही मिळाली तर कमांड आहे, कमांड मध्ये नाही मिळाली तर इंडिव्हिज्युअल आहे, परत स्नेक रेस मध्ये. आणि समजा एखाद्याला कुठंच संधी मिळाली नाही तर फायनल ग्रुप मध्ये जीटीओ ऑफिसर पर्सनली म्हणजे ग्रुप टास्क असतो तो तर त्यामध्ये सांगतो, हा तुम्ही थांबा, ज्याला संधी मिळाली नाही तू ह्याचं सोल्युशन काय की बाबा, जसं आता ह्या मुली तिथं एक मुलगी गाठ मारते, दुसरे फळी पकडून त्यांचं सोल्युशन पकडायचं चाललंय तिथं, तर एखाद्याला संधी मिळाली नाही तर तू तुझ्या तो रोज देऊन सांगतो त्याचं सोल्युशन तू कसं करणार. हा फायनल ग्रुप टास्क असतो. आणि ते एकदम जो डिझाईन केलेला असतो अनबायस, म्हणजे प्रत्येकाला समान संधी देता येईल अशा पद्धतीनेच हे टास्क डिझाईन केलेले.
मग हे जे टास्क आहेत, ग्राउंड टास्क याला म्हणतो आपण, आउटडोर टास्क, तर हे 2 दिवसात म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या दिवसात 3-3 तास अशा पद्धतीनं कम्प्लीट टाइमच्या लिमिटवर आणि त्यांच्या शेड्यूलनुसार ते केले जातात. आणि याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी इनडोअर ग्राउंड टास्क म्हणलं जातं त्याला. म्हणजे ग्राउंडवरच इनडोअर सारखे असतात. जसे की आपण ग्रुप डिस्कशन असतं, ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज असतं आणि लेक्चरेट असतं. मग ग्रुप डिस्कशन मध्ये रिसेंट ट्रेंडिंग टॉपिक जे आहेत, जसं की आता चायनाचा आपल्या सीमेचा वाद चालू आहे, मग असं काहीतरी एखादा टॉपिक रिसेंटली असेल, किंवा मग अजून जीएसटीचा अजून भरपूर आहेत, म्हणजे जीएसटीचं पण आता रिसेंटच म्हणू शकतो आपण, किंवा आता गेल्यानंतर कोरोनाची सिच्युएशनच्या रिलेटेड असेल. मग असे रिसेंट टॉपिक तुम्हाला दिले जातात आणि जो तुमचा 10 जणांचा ग्रुप आहे त्यामध्ये ग्रुप डिस्कशन करायला सांगतात. मग यामध्ये जी पहिल्यांदा स्ट्रॅटेजी सांगितली की एकमेकाचं इथं एकदम सिस्टमॅटिक, म्हणजे इथं तुम्हाला एकतर तुम्ही टास्क ह्या म्हणजे तुमच्या कलिग बरोबर करत असल्यामुळे तुमच्यात एक मैत्री बॉन्ड होतो आणि एक ओळख झाली. आपण म्हणजे मित्रांबरोबर बोलताना जसं एकदम नॅचरली बोलतो ना, तशा पद्धतीने हा टास्क तुम्ही देऊ शकता. सुरुवातीला कसं असतं, आपली एकमेकांची ओळख नसते आणि पूर्ण देशातून म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सगळी मुलं तिथे आलेली असतात आणि प्रत्येकाला आपलं सिलेक्शन व्हावं वाटत असतं, त्यामुळे प्रत्येक जण तुटून पडतो. पण इथं थोडंसं आपण म्हणजे पहिल्या दिवशी जेवढे स्क्रीनिंग होते तर थोडीशी त्यांच्याबरोबर आपली मैत्री कशी होईल ते बघायचं आणि एकदम नॅचरली आपला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करायचा ग्रुप टास्कमध्ये, ग्रुप डिस्कशन मध्ये. आणि ग्रुप डिस्कशन शांतपणे एकदम पोलाइटली आपलं मत मांडायचं. दुसरा एखादं चांगलं मत सांगत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायचं, हा मत सांगतोय ते चांगल्या पद्धतीने सांगतोय, आणि कन्क्लुजन चांगल्या पद्धतीने ग्रुपचं झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर असतो ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज. ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज म्हणजे काय, की एक तुमच्या पुढे एक प्लॅटफॉर्म ठेवला जातो आणि त्याची एक एक्सरसाइज असते. जसं की आता मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो हा, की तुम्ही एक क्रिकेटची टीम आहे तुमची 11 जणांची, आणि तुम्ही मॅच खेळायसाठी एका ठिकाणी कॉम्पिटिशनला गेलता. तिथं कॉम्पिटिशन तुम्ही जिंकला आणि तुम्ही आता माघारी हॉस्टेलवर येताय, रस्त्याच्या मध्ये आलाय आणि तिथं आल्यानंतर ही मलाच एक्सरसाइज आलेली आमच्या वेळेस. तर तिथं आल्यानंतर तुम्हाला एक माणूस पळत आला आणि त्यांनी सांगितलं की शेजारीच एक मंदिर आहे, तर तिथं मंदिरात पुजाराचा खून करून सोन्याचे दागिने घेऊन चोर पळून गेलेत. परत त्या ठिकाणी दुसरा माणूस आला, तिकडं आतंकवादी निघाले, हॉस्पिटलमध्ये त्यांचा बॉम्ब प्लॅन करायचा प्लॅन आहे. मग अशा पद्धतीने सिच्युएशन तुम्हाला आली आणि तुमच्या लक्षात आलं की तुमचे आयडी कार्ड तिकडच तिथं कॉम्पिटिशनच्या इथंच राहिले, तर आयडी कार्ड असल्याशिवाय तुम्हाला हॉस्टेलला प्रवेश मिळणार नाहीये. तर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही 11 जण मुलं आहात आणि कसं ते सिच्युएशन हँडल करणार. मग समजा 2 मुलं आपण आयडी कार्ड आणण्यासाठी पाठवणार, प्रायोरिटी कशाला देणार, महत्वाचं ते पण आहे. आता ह्या सिच्युएशन मध्ये लक्षात आलं पाहिजे की हॉस्पिटलमध्ये बॉम्ब प्लॅन करण्याचा हे, तर फर्स्ट प्रायोरिटी आपली त्याला दिली पाहिजे. तो आपण कसं रोखू शकतो, की जवळच्या पोलीस 2-3 जण गेली, जवळच्या पोलिसांना इन्फॉर्म करून त्यांना तिकडे घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेली. त्याचबरोबर त्या चोराच्या मागे जर चांगली फिजिकल असेल तर चोराच्या मागे ते जाऊ शकतात, पोलिसांना इन्फॉर्म करू शकतात, त्या ह्याला जो पुजारी मारलाय त्याला हॉस्पिटलमध्ये नेता येईल का त्याचा विचार करू शकतात, आणि नंतर आयडी घेऊन, म्हणजे अशी प्रायोरिटी ठरवून ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज करायची असते. आणि ह्यामध्ये एक त्यांनी डिझाईन अशा पद्धतीने केलंय की आता समजा ही सिच्युएशन सांगितली एखाद्या मुलाला, तर त्याचं सोल्युशन एकटा तो एकदम भारी पद्धतीने त्याच्या अँगलने देऊ शकतो. मग ते काय करतात की तुम्हाला एक आन्सर शीट दिली जाते आणि त्या आन्सर शीटवर तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचंय असं सांगितलं जातं. मग तुम्ही ते लिहिता, पण ट्विस्ट तर ह्याचा सगळा पुढे की ते आन्सर तुमच्या पुरतं मर्यादित आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला एखाद्याचं सोल्युशन विचारलं आणि ते तुम्ही सांगितलं आणि नंतर ते सोल्युशन तुमच्या मनात झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्याचं पटतच नाही. मग इथं नंतर काय केलं जातं की तुम्हाला इंडिव्हिज्युअल तुमचं सोल्युशन आहे ते सांगायला लावतात आणि नंतर काय सांगतात, तुमचं अख्ख्या ग्रुपचं एक सोल्युशन आलं पाहिजे. मग प्रत्येकाला कसं वाटतं, मी एवढा विचार करून हे सोल्युशन काढले तर माझंच बरोबर आहे. मी एखाद्यानं सांगितलं असेल मी बाईकवाला घेऊन, एखाद्यानं सांगितलं मी 4 व्हीलर घेईन, मग त्या मुलांची मग तिथं थोडंसं वाद होण्याचा संकेत आहे. नाही, मी सांगतो ते अशा पद्धतीनं, मग फर्स्ट प्रायोरिटी आपण अशी दिली पाहिजे, मग हीच महत्वाचं आहे. मग तिथं त्यांच्याकडे काय बघितलं जातं की आपण स्वतःचा जो विचार आहे तो मागे ठेवून ग्रुपच्या फायद्याचा विचार, म्हणजे आपल्या टीमचा फायद्याचा विचार करून दुसऱ्याच्या विचाराला कसा प्रोत्साहन देतोय, ही महत्वाची क्वालिटी ह्या ग्रुप एक्सरसाइज मधून चेक केली जाते. आणि ग्रुपमध्ये तुम्ही कसं वर्क करताय, तर ती गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची, की पॉईंट येते. म्हणजे हे सगळे टास्क कम्प्लीट करताना एक एक बारीक बारीक मुद्दा असतो आणि त्या ज्यावेळेस माझा मी एक्सपिरियन्स तिथला घेतला तर ते नक्की काय बघत असतात ह्या अप्रोचने मी तिथे इंटरव्ह्यूला बघत, म्हणजे कुठेही गेल्यानंतर एक शिकण्याची आवड म्हणून ते काय विचार करू शकत असतात. तर ह्या पॉईंटचा विचार ते करतात आणि नक्कीच तेच पॉईंटचा विचार करत असतात की स्वतःचा विचार मागे ठेवून आपण टीमच्या फायद्याचा विचार, की आज समजा तुम्ही जर आर्म फोर्स मध्ये जर असाल आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही एक ग्रुपमध्ये एखाद्या क्रिटिकल सिच्युएशनला आल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय, पण एखादा तुमच्या ज्युनियर असेल किंवा तुमचा सिनियर असेल त्याला त्याचा अप्रोच, किंवा तुमच्या बरोबरचा कलिग असेल त्याचा अप्रोच जर बरोबर आहे, तर स्वतःचं मत मागे ठेवून आपण ग्रुपच्या फायद्याचा विचार करून टीम सक्सेस कसं होईल अशा पद्धतीने विचार इथं बघितला जातो. मग ती ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज असते.
आणि त्यात पण अशा पद्धतीनं ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची. आणि नंतर एक असतं लेक्चरेट असतं. मग लेक्चरेट मध्ये काय असतं की तुम्हाला एक चीट दिली जाते. त्या चीटवर 3 टॉपिक असतात. कोणते म्हणजे तुमच्या करंट सिच्युएशनच्या रिलेटेड असतील किंवा जनरल ट्रेंड जे आहेत जसं की कोणते म्हणजे तुमची इकॉनॉमीच्या रिलेटेड असतील किंवा मग इनोव्हेशनच्या रिलेटेड असतील. तर असा एक टॉपिक दिला जातो आणि या टॉपिकवर तुम्हाला 3 मिनिटं वेळ दिला जातो प्रिपेअर करायला आणि 3 मिनिटं त्याच्यावर तुम्हाला बोलायचं असतं. मग 3 मिनिटं मध्ये कसं असतं की पहिला मुलगा आल्यानंतर त्याला एक चीट दिली जाते. त्यांनी 3 मिनिटं त्याला वेळ दिला जातो. त्याचा वेळ तेवढा त्याला वेळ दिलाय तो बोलणारे त्यात दुसऱ्या मुलाला प्रिपेअर करायला वेळ दिला जातो. मग त्यात तुम्हाला ऑप्शन असतो 3 टॉपिक पैकी तुम्ही चूज करायचा आणि ते बोलायचं. तर लेक्चर मध्ये इथं काय आहे तुमच्याकडे की तुमचा लाईव्हलीनेस चेक केला जातो की तुमच्याकडे एखादी समजा सिच्युएशन दिली तुम्हाला एखादा नवीन टॉपिक तुम्हाला काही माहित नसेल आणि त्यावेळी तुम्ही कसं बोलताय. मग यात तुमचं कॉन्फिडन्स लेवल चेक केला जातो की बोलताना तुम्ही अडकळत तर नाही ना, नाहीतर एखादे नवीनच काहीतरी आले तर मी आपलं काही टॉपिकच समजून घेतलाय का नाही किंवा त्याच्याबद्दल. आणि जनरली अशा टॉपिकवर आपण सोशल म्हणजे जे आता ट्रेनिंग चालू आहे त्याला रिलेट करण्याचा जर प्रयत्न केला तर मग ती कळतं की तुम्ही सोशल अवेअर किती भारी पद्धतीने. मग ते एक अप्रोच चांगल्या पद्धतीने तिथं होऊ शकतो. आणि लेक्चर एकदम असं फ्लुएंटली चांगल्या पद्धतीने न अडकळता जेवढं माहिती आहे 3 मिनिटं झालं पाहिजे असं नाही, 2 मिनिटातच चांगल्या पद्धतीने सांगता आलं. शक्यतो 3 मिनिटं करायचं पण चांगल्या पद्धतीने जेवढं सांगता येईल. आणि जे माहित नाही ते उगाच फॅक्ट म्हणजे इथं महत्वाचं लक्षात काय घ्यायचंय कुठलाही इंटरव्ह्यू असला ना तर जे आपल्याला माहित नाही ते माहित नाही. आपल्याला जेवढं येते तेवढंच चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करायचा. येत नाही ना स्किप करायचं. उगाच आपलं काहीतरी फापट पसारा सांगून आपण स्वतःला खड्ड्यात टाकल्यासारखं होतं. म्हणून साठी कधी कुठल्याही म्हणजे इव्हन एक्झाम मध्ये पण आपल्याला एखादं उत्तर येत नसलं ना आपण काहीतरी लिहिलं तर आणि बाकीची उत्तर चांगली लिहिली असताना पहिलंच उत्तर जर आपण चुकीचं अशा पद्धतीने लिहिलं तर जो ऍक्सेसर असतो त्याला पण विचारा काय लिहिलंय. मग पुढचं पेपर तुम्ही चांगला लिहिला असला तर तुमच्यावर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. मग लक्षात ठेवायचं कॉमन म्हणजे आयुष्यात जगताना जी येते हा त्यात मी बेस्ट आहे ना बेस्टच आहे त्यात मग माघार नाही हटायचं कुठली पण सिच्युएशन मध्ये. पण जी मला येतच नाही किंवा मला माहितच नाही उगाच मी काहीतरी आपलं खोटं बोलून काहीतरी करायचं आर्टिफिशियल बनायचं असा प्रयत्न करायचाच नाही. आणि ह्यात महत्वाची ही गोष्ट आहे म्हणजे बरीच मुलं काय की थोडंसं म्हणतात जाऊ दे आपण आर्टिफिशियली ही करू कन्व्हिन्स करू किंवा अशा पद्धतीने. तसं नाही. जितकं नॅचरली तितकं तुमचं म्हणजे भले तुम्ही टास्क कमी केला इंडिव्हिज्युअल टास्क काही 10 नाही झाले 8च झाले ओके. प्रोग्रेसिव्ह टास्क मध्ये तुमच्याकडून काम 1-2च तुमच्याकडे सोल्युशन आले ओके. पण ती तुम्ही नॅचरली केलेलं असणार तुम्ही सिलेक्शन होतात. आणि एखादा आर्टिफिशियली उगाच काहीतरी करून केलं तर सिलेक्शनचे चान्सेस कमी होतात. मग या ग्रुप आणि ग्रुप टास्क मध्ये ना हेच बेसिकली तुम्ही किती नॅचरली परफॉर्म करताय आणि तुम्ही जे सायको टेस्ट मध्ये जे तुमच्या सेल्फ डिस्क्रिप्शन मध्ये जे लिहिलंय तसंच तुम्ही आहे का नाही ह्याचं कम्पॅरिझन चेक केलं जातं. त्यामुळे एकदम नॅचरली ह्या इंटरव्ह्यूला जायचं आहे. आणि आता शेवटचा आहे पर्सनल इंटरव्ह्यू. तिसऱ्या ते चौथ्या म्हणजे ज्यावेळेस तुमचा ग्रुप टास्क असतात त्यावेळेस ती तिसऱ्या आणि इव्हन दुसऱ्या दिवशी पण काही मुलांचा इंटरव्ह्यू होतो. तर हा पर्सनल इंटरव्ह्यू असतो. एक इंटरव्ह्यूअर ऑफिसर असतो पूर्ण पॅनेलचा त्यांना प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट असतात किंवा अजून एखादा इंटरव्ह्यू 3 ग्रुप जास्त असतील तर ते तुमचे इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. आणि या इंटरव्ह्यू एकदम म्हणजे मी आता भरपूर इंटरव्ह्यू दिले असतील तर सगळ्यात बेस्ट इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यू आहे. तर तुम्हाला एकदम कम्फर्टेबल तिथं फील केलं जातं. म्हणजे जसं की तिथे गेल्यावर पहिल्यांदा हा तुम्हाला इथलं वातावरण कसं वाटतंय मग तुमचं दिनचर्या काय होती मग कसं वाटलं तुम्ही ग्रुप टास्क मध्ये काय काय केलं एकदम असं फ्रेंडली वातावरण तयार केलं जातं. मग तुमचं फॅमिली बद्दल माहिती सांगायची. जनरल इंटरव्ह्यू असं एकदम टेक्निकल इंटरव्ह्यू जसं की असं लगेच तिथे गेल्यानंतर एखादं इक्वेशन डिराईव्ह करायला सांगितलंय अशा पद्धतीने नाही होत. तिथे गेल्यानंतर एकदम फ्रँकली तुम्हाला एकदम ओपन अप करून घेतात आणि तुम्हाला पण एकदम चांगलं वाटतं. म्हणजे कुणाचं जितक्या मुलांनी इंटरव्ह्यू दिला ना सगळ्यांचा एक्सपिरियन्स असतो की एकदम फ्रेंडली इंटरव्ह्यू झाला असं ह्या इंटरव्ह्यूचा हे असतो. आणि ते सुरुवातीला एक 5-10 मिनिटं ते तुम्हाला एकदम फ्रेंडली करण्याचं वातावरण तयार करतात फ्रेंडली. आणि नंतर मग हॅलो हा सर आवाज येतोय. हॅलो सर नो प्रॉब्लेम. हा ओके. तर हा एक आणि इंटरव्ह्यूचा एक एकदम चांगला एक्सपिरियन्स असतो. ते ऑफिसर एकदम फ्रेंडली करून वातावरण करून तुमच्याकडून जे त्यांना काढून घ्यायचे ते काढून घेतलेलं असतं. आणि जनरली ह्या इंटरव्ह्यूचा जो आहे की स्वतःबद्दलची जी आपण सेल्फ डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिली ती त्यांच्याकडे असते. त्यामुळे तेच आपण तशाच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि टेक्निकल क्वेश्चन जे असतात टेक्निकल इथं स्ट्रॉंग क्वेश्चन नसतात जास्त कम्पॅरेटिव्हली जसं की आपण बाकीच्या इंटरव्ह्यू मध्ये बघितलं जातो. तर टेक्निकल कॉमन जे बेसिक्स आहे तुमचं जसं की फॉर्मचं सोपं एसर असेल किंवा थर्मोडायनेमिक्सचे लॉज असतील मग त्याचे ऍप्लिकेशन रिलेटेड काहीतरी क्वेश्चन असतील मग असे सोपे सोपे क्वेश्चन टेक्निकल असतात. आणि नंतर जीके बद्दल पण जनरल अवेअरनेस बद्दल जसं की
आता मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आपलं आणि श्रीलंकेचा खालच्या झोन मध्ये इश्यू होता तो त्यावेळेस. तर तो त्याच्या रिलेटेड काय अवेअरनेस आहे का, मी तो वाचलेला. तर मग त्याच्याबद्दल सांगितलं मी पेपरमध्ये, अशा पद्धतीने हे एवढं एवढं मला माहिती आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही मिलिटरीचे ऍक्टिव्हिटीज जे असतात तर त्या ऍक्टिव्हिटीशी किती फॅमिलियर आहे. सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणजे जे आपल्या सरकारच्या कुठल्या जे नवीन स्कीम आहेत किंवा मग आपले जे कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत अशा रिलेटेड क्वेश्चन्स असतात. आणि बेसिकली जास्त करून ह्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचं फॅमिली बॅकग्राऊंडवर फोकस केला जातो. कारण की तुमचं म्हणजे कुठल्या सिच्युएशन मधून तुम्ही आलाय आणि त्या सिच्युएशन मधनं म्हणून इथले जे फॅमिलीच्या रिलेटेड जे क्वेश्चन असतात, तुमचे पर्सनल क्वेश्चन असतील, फॅमिलीचे जे क्वेश्चन असतील, ते चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जे एक्स्ट्रा करिक्युलर अकॅडमिक्स बरोबरच तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये कुठं कुठं जे असेल, जसं की NSS असेल, त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये तुम्ही प्रेझेंटेशन वगैरे जे असतील किंवा सोशल ग्रुप जे असतात त्यामध्ये किती ऍक्टिव्ह आहे, तर असं जे ग्रुपमध्ये असेल ते सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की जे तुमचा समाजाशी एक बांधिलकी आहे त्यातनं एक कळल्यानंतर एक थोडासा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इंटरव्ह्यू मध्ये होतो. आणि इंटरव्ह्यू एकदम फ्रँकली चांगल्या पद्धतीने द्यायचा आहे. अशा पद्धतीनं हा इंटरव्ह्यू असतो. आणि 5व्या दिवशी कॉन्फरन्स असते. कॉन्फरन्स मध्ये आता इथं तुम्हाला एक फोटो मी टाकलेला आहे. तर यामध्ये कसं असतं, आयुष्यातलं सगळ्यात म्हणजे सुखद जी एक्सपिरियन्स असतो ना तो इथं गेल्यानंतर येतोच प्रत्येकाला. ही आता ह्या एकदम ब्राईट फोटो आहे. तर मी ज्यावेळेस गेलो तिथला एक्सपिरियन्स सांगतो की पूर्ण आमचे जे टोटल 4 ग्रुप होते, 4 ग्रुपला म्हणजे 4 ग्रुपचे 3-3 GT ऑफिसर, त्यानंतर सायकोलॉजी ऑफिसर आणि इंटरव्ह्यू ऑफिसर असे 12 जण. तर 12 लोक असं ह्या यू आकारामध्ये बसलेले असतात आणि आपल्याला मध्ये जाऊन बसवून तिथं एकच क्वेश्चन कॉमन असतो. इथं इंटरव्ह्यू वगैरे काय नसतो. तुम्ही फक्त जाऊन तिथं तुम्हाला त्यांचं ठरतं, त्यांचं डिस्कस होतं. म्हणजे सायकोलॉजिस्ट ऑफिसर असेल, GT ऑफिसर असेल, इंटरव्ह्यू ऑफिसर ते सांगतात एकमेकाला की हा मुलगा ह्यामध्ये स्ट्रॉंग होता. मग त्यांनी सायकोलॉजीमध्ये मग तो सांगणार की हे जर सिच्युएशन चांगली ह्याला त्यांनी रिॲक्ट चांगला झालता. ग्रुप टास्कवाला सांगणार अरे इथं त्यांनी फिजिकली एकदम चांगल्या सिच्युएशन हँडल केल्या. मग ते सांगून मग त्याचं फक्त तुम्हाला विचारलं की तुम्हाला हा कॅम्पस कसा वाटला आणि इथं अजून काही तुमच्याकडून इम्प्रुव्हमेंट जे आहे का. तर इथे जाऊन आपण सांगायचं की एकदम चांगला एक्सपिरियन्स होता, चांगल्या पद्धतीने एक नवीन शिकण्यासाठी मला आयुष्यासाठी एक चांगल्या टर्न मला मिळेल इथून गेल्यानंतर. रिझल्ट काय असेल तो असेल. आणि त्यांनी जर विचारलं की काय इम्प्रुव्हमेंटची संधी, तर आपली आर्मी जे डिफेन्स फोर्स आहेत ते इतके सिस्टमॅटिकली त्यांचं जे शेड्यूल जे आहे ते इतके डिझाईन केलेलं इंटरव्ह्यूचं शेड्यूल जे इतकं भारी पद्धतीने केलंय तर ते इम्प्रुव्हमेंटची गरजच नाही. तर इतकं बेस्ट केलं अशा पद्धतीने सांगता आलं पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर तुमचं ठरतं की तुम्ही कॉन्फरन्स इन झालाय का कॉन्फरन्स आउट झालाय. आणि इथून मग तुमचं सिलेक्शन झालंय का नाही झालं ते मग ठरतं. आणि त्यानुसार ज्या मुलांचं सिलेक्शन होतं मग त्यांचं मेडिकल होतं त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये. आणि मग फायनल मग सगळ्या मुलांचं हे झाल्यानंतर असेसमेंट झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागते. आणि जी मुलं सिलेक्ट होतात त्यांना मग पोस्टिंग दिलं जातं. म्हणजे पहिलं ट्रेनिंग आहे 1 वर्षाचं. आता समजा आपण युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम याच्यानंतर गेल्यानंतर पहिलं ट्रेनिंग होतं देहरादूनला. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर मग तुमचं मग फायनली तुम्हाला ऑफिसर म्हणून सिलेक्ट केलं जातं आणि तुम्ही ऑफिसर म्हणून कार्यरत होता. तर अशी ही इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे. आणि यामध्ये महत्वाचं पूर्ण मी रिपिटेटिव्हली तुम्हाला सांगत आलोय की ह्या इंटरव्ह्यूला तुम्ही जाताना तुम्ही जितकं नॅचरली जाल तितकं तुमचे सिलेक्शनचे चांगले चान्सेस चांगले. त्यामुळे कायम लक्षात ठेवा. आणि कुठल्या पण इंटरव्ह्यूला म्हणजे आयुष्यात कुठल्या ह्याला जाताना एक माझ्या ही ऍडवाइस म्हणून हे घ्या की जितकं तुम्ही नॅचरली जाल तितका तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो. म्हणजे एक्झामला पण तुम्ही एक्झामचं टेन्शन घेण्यापेक्षा जे आपला नॅचरल स्वभाव आहे तर त्या स्वभावानं जर गेला तर चांगलं होतं. म्हणजे एक थोडक्यात एक्झामचं सांगतो. म्हणजे एक्झाम वेळेस आपल्याला मुलांना टेन्शन भरपूर असतं. म्हणजे एक्झामचा पिरियड आला की मुलं नाईट आउट करतात, पूर्ण नाईट मारणार किंवा मग बाकीचं पूर्ण प्लॅनिंग चेंज करणार. आता जसं की कॉम्पिटेटिव्हची मुलं जी एक्झाम तयार करतात, एक्झाम जवळ आली की फोन बंद पूर्णपणे किंवा मित्रांच्या बरोबर बोलायचं नाही असंच हे करतात. मग तुमचा जो नॅचरल ज्या कंडिशन मध्ये तुम्ही चांगलं परफॉर्म करत असता मग त्या कंडिशन पासून तुम्ही एक्झाम जवळ आल्यावर स्वतःला लांब लुटून टाकता. मग त्यामुळे काय होतं की तुम्हालाच वेगळ्या दुनियेत म्हणजे सगळे आपण आपल्या घरात राहताना आपण एकदम फील राहत असतो. काय कुठलं टेन्शन नाही काही नाही अशा पद्धतीने राहतो. आणि तेच जर एखाद्या अनोळखी माणसाच्या घरी आपल्याला एक दिवस मुक्काम करायला गेलो तर आपल्याला ऑकवर्ड फील होतं. मग तसं आपल्याला ऑकवर्ड फील परीक्षेमध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये होतं. त्यामुळे आपण जसं नॅचरली जे आपली दिनचर्या आहे तीच पूर्ण करायची, त्या पद्धतीने जगायचं. हा सिरियसनेस असला पाहिजे. असं नाही की नॅचरल राहायचं म्हणून रोज आपण म्हणजे 4 पिक्चर बघत असलो तर एक्झामच्या काळात पण पिक्चर बघितलं असं नाही. आपण एकदम नॅचरल जी आहे बाबा की
परीक्षेचं काही टेन्शन आहे, अभ्यास करायचा एक 2-4 मित्र म्हणजे 15-20 मिनिटं मित्रांवर टाइमपास केला, ठीक आहे टाइमपास केला. पण जेवढं मी काम करतोय म्हणजे अभ्यास करतोय तो मी प्रामाणिकपणे जर केला तर आणि नॅचरली जर एक्झामला गेलो तर तिथं मला सक्सेसला कधीच काही अडचण येणार नाही. ही एक तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून ऍडवाइस आहे. आणि नंतर इथं ज्या क्वालिटी चेक केल्या जातात म्हणजे कुठलाही ह्या इंटरव्ह्यू साठीच नाही, आयुष्यात तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यू साठी जर गेला तर तिथं जे महत्वाची ज्या सगळ्या क्वालिटी चेक केल्या जातात तर त्या क्वालिटीज ह्या मी लिस्ट डाऊन केल्या आहेत काही. तर प्लॅनिंग ऑन ऑर्गनायझेशन, तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये असाल किंवा ह्या आपल्या गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असाल किंवा मग तुम्ही एसएसबी सारख्या ऑफिसरच्या पोस्टवर असाल तर तिथं तुम्ही प्लॅनिंगची स्किल कशी, तुम्ही ऑर्गनाईज कसं करताय. परत सोशल ऍडजस्टमेंट, आता ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत किंवा तुम्ही आर्मी मध्ये जर गेला तर तिथं जे तुम्ही समजा तुमची पोस्टिंग वर म्हणजे लडाख वगैरे अशा ठिकाणी झालं किंवा मग एकदम क्रिटिकल सिच्युएशन मध्ये कुठं कर्फ्यू असेल अशा ठिकाणी जर असेल तर तिथं तुम्ही स्वतःला कसं ऍडजस्ट करू शकताय. मग हे ते टास्क डिझाईन करताना तिथं लक्षात येतंय की तुम्ही प्रोग्रेसिव्ह टास्क करताय किंवा बाकीचं कोणताही टास्क करताना तिथं तुम्ही स्वतःला कसं ऍडजस्ट करताय. मग असं तिथून ते गुण चेक केले जातात. परत सोशल इफेक्टिव्हनेस, त्यानंतर डायनॅमिक म्हणजे की एकाच टायमिंगला तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे समजा आता प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क करताना तुमच्याकडे फिजिकली पण तुम्ही चांगलं आहे प्लस तुमचं सोल्युशन पण चांगल्या पद्धतीने देत आहे. मग तुम्ही डायनॅमिक पद्धतीने म्हणजे एकाच टायमिंगला जास्त गोष्टी जास्त अँगलने कशा पद्धतीने करू शकता ते डायनॅमिक्स मध्ये येतं. इफेक्टिव्ह इंटेलिजन्सला तर महत्व आहे, म्हणजे कोणत्याही क्षेत्रात गेला तरी इंटेलिजन्सला महत्वाचं आहे, त्यामुळे इंटेलिजन्स असलंच पाहिजे. नंतर सोशल अडॅप्टेबिलिटी, की आपण समाज जे आहे तर त्याच्याशी कसं स्वतःला बांधिलकी जी आहे ती ह्याच्याशी आपण ते रिलेट करता आली पाहिजे आपल्याला यातून. परत इनिशिएटिव्ह, तर इनिशिएटिव्ह मध्ये ह्याचा सगळ्यात महत्वाचा जर ह्या गुण तुम्हाला जर दाखवायचा असेल तर कोणतंही डिस्कशन असू द्या, ग्रुप डिस्कशन असू द्या, कोणताही टास्क असू द्या, तर आपल्याला सुरुवात कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने बघायचंय. परत डिटर्मिनेशन, आपण कोणत्याही ठिकाणी जाताना आपलं डिटर्मिनेशन असलं पाहिजे. कोणतीही सर्व्हिस असू द्या, इव्हन अभ्यास करायचा असेल, आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा आपला ह्याच्यानंतर सेशन आहे तर त्यासाठी आपलं जे डिटर्मिनेशन आहे तर पूर्ण क्षमतेने आपलं डिटर्मिनेशन असलं पाहिजे. परत नंतर रिझनिंग ॲबिलिटी, कॉपरेशन, सेल्फ कॉन्फिडन्स तर महत्वाचं आहे. कोणत्याही आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतर तिथं तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स असेल, इव्हन तुम्हाला एखादी गोष्ट माहित नसेल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल जर चांगली असेल तरी तुम्ही ती गोष्ट करून जाऊ शकता. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे, कधीच सेल्फ कॉन्फिडन्स लूज करायचं नाही. करेज असलं पाहिजे. तर ऑर्गनायझिंग ॲबिलिटी, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, की काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जर आपण जर एखादी गोष्ट करत असलो तर त्यातनं आउटपुट चांगलं आपल्याला मिळतं. त्यामुळे ते आहे स्पीड ऑफ डिसिजन. हे खास करून ह्याच्यासाठी म्हणजे स्पीड ऑफ डिसिजन आपल्या कंपनीतल्या ज्यावेळेस आम्ही काम करतो तर तिथं पण डिसिजनला महत्व आहे. आणि मी सुरुवातीला जसं सांगितलं करिअरचं जसं आपण म्हणतो की योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला महत्व आहे. म्हणजे निर्णय घेण्याला तर महत्वाचं, म्हणजे योग्य निर्णय आहे पण त्यासाठी वेळ किती दिला जातो त्याला पण जास्त विचार केला पाहिजे. त्यामुळे चांगलं डिसिजन चांगल्या पद्धतीने थोडा वेळ घेतला तरी चालतो परंतु चांगलं डिसिजन घेतलं पाहिजे. स्टॅमिना, फिजिकल, आता ह्या जर तुम्ही एसएसबीच्या रिलेटेड किंवा आर्मीच्या रिलेटेड तर स्टॅमिना आणि इतर गोष्टीत सुद्धा स्टॅमिना आपला असला पाहिजे. परत पॉवर ऑफ एक्सप्रेशन, ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स ग्रुप, लाईव्हलीनेस आपण जिथं जातोय तिथं आपण तिथलं व्हायला पाहिजे. म्हणजे समजा आता आपण कॉलेजमध्ये असेल, एखादं टेक्निकल डिस्कशन असेल तर टेक्निकल मध्ये आपण तिथं आपण त्याच्या रिलेटेड टेक्निकल आपण असलं पाहिजे. एखाद्या समाजातल्या कुठल्याही कार्यक्रमात गेलो तर तिथं आपण सोशल असलं पाहिजे. म्हणजे मी इंजिनियर आहे किंवा मी एखाद्या चांगल्या पोस्टवर काम करतो तर मी तिथं जो माझा स्टेटस आहे तो स्टेटस विसरून मी एखाद्या समाजात काहीतरी सामाजिक कार्यक्रम चालू आहे आणि तिथं त्या स्टेटसमध्ये राहून उपयोग नाही. तिथं जाऊन तुम्ही त्या माणसात मिसळून तिथं काम केलं पाहिजे. मग हा इंटरव्ह्यू साठीच म्हणून सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही आयुष्यात जगताना अशा पद्धतीने जर जगला तर आयुष्य सुकर होतं आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकता. मग असे ह्या क्वालिटीज सगळ्याच ठिकाणी महत्वाच्या आहेत. आणि ह्या क्वालिटीजचा वापर करून तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूला, एसएसबी इंटरव्ह्यू असेल असं नाही, बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असेल, तुमच्या प्लेसमेंटचा इंटरव्ह्यू असेल तर त्याला ह्या क्वालिटीज तुमच्यात बिल्ड करून अशा पद्धतीने गेला तर तिथं सक्सेस तुमचं चांगल्याच पद्धतीनं चान्सेस चांगले आहेत. तर एवढं माझ्या एंडनं होतं की एसएसबी इंटरव्ह्यूचं जे प्रोसेस आहे. आणि मेन करिअरचा पर्स्पेक्टिव्ह बाकीचा आहेच, पण मी आज स्पेशली ह्या इंटरव्ह्यू बद्दल जास्त मुलांना माहित नसतं. एसएसबी इंटरव्ह्यू जोपर्यंत मुलं तिथं जात नाहीत, मग त्यामुळं मी हा टॉपिकचं जास्त सांगितलं. फ्युचरमध्ये वेळ मिळालाच तर मग तुमचं जे बाकीचे करिअरचे आहेत मग त्याच्याबद्दल पण हे करू शकतो. पण एसएसबी बद्दल सगळ्यांनी एक लक्षात घ्या, जी आता 12वीची मुलं असतील, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि आता थर्ड इयर आणि फायनल इयरची जी सगळी मुलं आहेत, तर
तुम्ही एकदा तरी अप्लाय करून बघा त्या इंटरव्ह्यूला, आणि त्या इंटरव्ह्यू एकदा जर तुम्ही तिथनं अपिअर होऊन आला तर एकदम जाण्यापूर्वीच तुम्ही आणि आल्यानंतरच जर स्वतःलाच तुम्हाला जाणवेल, म्हणजे दुसऱ्याला सांगण्यासाठी म्हणून नाही, स्वतःच एक अनालिसिस करण्यासाठी म्हणून जर तुम्ही तिथे गेला ना तर नक्कीच तुम्ही तिथनं समाधानी होऊन याल, हे माझ्या ही अपेक्षा आहे. आणि थँक्यू. चांगलं. हॅलो सर. Hello. Yes, sir. हा सर. Yes, sir. Thank you, sir. Uh, Now we will move to the discussion section. Okay, question answer section. ओके. If anyone is having doubt for this session, is any question, you can raise your hand. I will unmute you, or otherwise you can write the message in chat box. Is also fine. You can raise hand. I will unmute you. Okay, anybody has any doubt, you can raise your hands. ह्याच इंटरव्ह्यूच्या रिलेटेडच असेल, असेल असं नाही, बाकीच्या एक्झामच्या रिलेटेड असेल, ह्या एक्झामच्या पूर्ण यातनं मी गेलो नाही तर त्याच्या रिलेटेड जरी असेल तरी तुम्ही विचारू शकता. आणि SSBच्या जर आहे तर म्हणजे ऍप्लिकेशन कसं करायचं किंवा असे आत्ताच नाही, फ्युचरमध्ये जरी तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला